तर बघा, पायाभूत सुविधा हा जो टॉपिक आहे तुम्हाला जिओग्राफीला पण लागणार आहे आणि इकडे GS4 ला पण लागणार आहे इकॉनॉमिक्स मध्ये. तर दोन्ही मध्ये त्याचा फायदा होणार आहे. पायाभूत सुविधेची जर सुरुवात केली तर याच्या आधी सुद्धा ते ग्रँड ट्रंक रोड शेरशाह सुरी मांडला होता. फिरोजशाह तुघलकनं कालवे वगैरे खांदले होते. आता जे कालवे असतील, धरण असतील किंवा मग पाण्याच्या सुविधा असतील, इरिगेशन असेल किंवा मग रोड्स असतील किंवा विमानतळ असेल, या सगळ्या गोष्टी आपण इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये घेतो. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, तर दळणवळण, कम्युनिकेशन यासाठी सगळ्यांना उपयोगी ठरणारे साधन. आता त्यामध्ये ज्यावेळेस 1857चा उठाव झाला त्यावेळेस जास्त महत्व कळलं की कम्युनिकेशनचं किती महत्व आहे किंवा पायाभूत सुविधांचं किती महत्व आहे. त्यामुळे त्याच्यानंतर इंटेन्सिटी वाढली. सुरुवात त्याच्या आधीच झालेली. 1766 ला लॉर्ड क्लाइव्हनं पोस्ट यंत्रणेस सुरुवात केली. आता हे जे की पॉइंट्स आहेत किंवा त्यातले काय फॅक्ट्स आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचे आहे. 1851ला टेलिग्रामची सुरुवात किंवा तारा यंत्रणेची सुरुवात झाली आणि आपण बघतोय नंतर की राहुल गांधीने सगळ्यात शेवटचा तो टेलिग्राफ पाठवला होता. 2013-14 मध्ये ते बंद करण्यात, 13ला बंद करण्यात आलं. 14च्या UPI जायचे 1 वर्ष आधीच. 1853ला डलहौसीने रेल्वेची सुरुवात केली. त्याची 16 एप्रिल हे महत्वाचं आहे. तुम्ही इतिहासमध्ये वाचलं असेल की त्याच्यामध्ये बोरीबंदर ते ठाणे हे 53 किलोमीटरचा प्रवास. थांबा, काहीतरी चुकलं इथे. मैल पण बघा बरं किती किलोमीटर आणि मैल, हा 34 किलोमीटरच आहे ते. मैल त्याच्या निम्म्यापेक्षा आसपास होणार. पुस्तकात आपल्या इथं दिलं ना वाटतं, इतिहास मध्ये दिलेलं आहे. मैल मध्ये पण बघा, हे चुकलं. सर्च करा किती मैलचा होता तो. कारण त्यावेळेस इंग्रज मैल मध्ये मोजायचे आणि त्यांच्या गॅजेट मध्ये मैल मध्ये दिलेलं आहे ते बऱ्यापैकी. फर्स्ट रेल्वे डिस्टन्स 34 किलोमीटर आणि मैल मध्ये जर बघितलं तर 21 मैल 33.8 किलोमीटर होते. आणि इंग्रजांची जी सिस्टीम होती ती FPS होती, फूड पाऊंड सेकंद, आणि ते माइल मध्ये मोजत होते. आणि जर एक्झॅक्ट म्हणलं तर 33.8 किलोमीटर. बोरीबंदरचा थोडा पुढचा भाग आहे तो CST म्हणून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून आता विकसित केलेला. स्वातंत्र्यानंतर वाहतूक सुविधावर 5व्या पंचवार्षिक योजनेत विशेष लक्ष देण्यात आलं. एखाद्या देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासासाठी इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात महत्वाचं असतं. आता त्यामध्ये आर्थिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा. आर्थिक मध्ये काय येणार आहे, तर बँक असतील, रोड्स असतील, त्यानंतर एनर्जी, पॉवर जनरेशन, पॉवर ट्रान्समिशन, आणि त्यानंतर पोस्ट, टेलिफोन, रेडिओ आणि काही जे टीव्ही, इंटरनेट, कम्युनिकेशनचे साधन आहेत ते कशात येतील, आर्थिक पायाभूत मध्ये. सामाजिक मध्ये आता बघा, आता हे उद्योग आणि उत्पादनाच्या संदर्भात आहेत. आता ह्याच्यामध्येच आपण काय बदल करू शकतो की मानवी स्रोतांचा विकास करण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे माणसांना तरी आर्थिक डेव्हलपमेंटसाठी हे महत्वाचे आहेत. मात्र सामाजिक पायाभूत सुविधामध्ये सगळ्यात महत्वाचे अन्न, पाणी, निवारा, इंधन, शिक्षण, आरोग्य. त्यासोबत जसं पोस्ट, टेलिफोन, रेडिओ, टीव्ही, इंटरनेटमुळे आर्थिक विकास होतो, तसं सामाजिक विकासाला सुद्धा हे दळणवळणाची साधनं महत्वाची आहेत. पायाभूत सुविधा विकासातील उणीवा कोणत्या राहिलेल्या आहेत, तर नियोजन काळात भारतात पायाभूत सुविधांचा विकासाचा दर अल्प राहिलाय. आणि त्याचं महत्वाचं कारण काय, तर पैशाची कमतरता होती आपल्याकडे, आणि आपल्याकडे बॅलन्स करायचं होतं. म्हणजे सोशल डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये आपण सोशल डेव्हलपमेंटकडे जास्त भर दिला होता. 91 पर्यंत पायाभूत प्रकल्प सार्वजनिक गुंतवणुकीतच उभा राहिले, कारण तेपर्यंत आपण LPG आणला नव्हता. प्रायव्हेटला या क्षेत्रात आपण खुलं केलं नव्हतं. त्यामुळं 1991 नंतर आपण प्रायव्हेटला दार उघडल्यानंतर PPP तत्व, म्हणजे जे आपण टोल वेल देतोय, BOT, हे सगळे BOT बोट हे तत्व, बोल्ट तत्व त्यानंतर अवलंबले गेले आणि स्पीड मध्ये रोड वगैरे बांधायचे सुरुवात झाली. आता समृद्धी महामार्ग एवढा मोठा बांधलाय, त्यासाठी मग टोल आकारला जातोय. किंवा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे तिथं पण टोल आहे. टोलमुळे सरकारवर बर्डन येत नाही आणि वेगानं त्या पायाभूत सुविधा विकसित होतात. पायाभूत सुविधाचा विकास शहरी भागातच जास्त झाला तरी खेडे दुर्लक्षित राहिलेले आहेत. आणि आपण बघतो की विकास सगळ्यात आधी शहरात जातोय, त्यामुळं तो विकास शहरात कॉन्सन्ट्रेटेड होता. त्यासोबतच रस्ते विकास बऱ्यापैकी असले तरी पण रेल्वे मार्ग उभारण्याचा वेग फार मंद राहिलेला आहे. इंग्रजांच्या काळात यापेक्षा जास्त स्पीड रेल्वे उभारली गेली होती. आता तुम्ही पुणे मुंबई गेला असेल
तर ते म्हणजे आपण खंडाळा घाटातला जो काम आहे तो इंग्रजाच्या काळात झालेला. भारतीय उपखंडातला जो पहिला रस्ता आहे म्हणजे मोठा रस्ता असं ओळखला जातो तो हडप्पा मोहनजोदडोचा. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा रस्ता ग्रँड ट्रंक रोड. ग्रँड ट्रंक रोड हे श्रेय बादशाह शेरशाह सूरीला दिलं जातं. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा त्याची डागडुजी करण्यात आलेली. रस्ते विकासासाठी पहिला प्रयत्न कधी झालाय तर 1943 ला. आता ह्या ज्या परिषद आहेत त्या परिषदा तुम्ही लिहून घ्या. मी तुम्हाला साईडला लिहून देतो, याच्यावर प्रश्न येऊ शकतो आणि आलेले आहेत बऱ्याच वेळा. आता हे तर वाक्यात दिलेलंच आहे. 43 मध्ये नागपूरची जी परिषद भरली होती त्याचा कालावधी किती होता? 1943 ते 61 पर्यंतच्या ज्या परिषदा किंवा जे रोड बांधलेले आहेत ते कशाच्या सहाय्याने बांधलेले आहेत? तर नागपूर योजनेवर आधारित आहेत. त्याचे टार्गेट पण लक्षात ठेवा. कंसात टार्गेटल्या 16 किलोमीटर प्रति 100 स्क्वेअर किलोमीटर हे टार्गेट होतं. त्यानंतर 1959 मध्ये आली योजना कोणती? हैदराबाद. हैदराबाद योजना. हैदराबाद योजना. हैदराबाद बैठक आहे ते. बैठकीत बॉम्बे योजना आणली, कारण हैदराबाद बैठक झाली होती त्यामध्ये बॉम्बे योजना आणली होती. बॉम्बे प्लॅन म्हणलं जातं त्याला, रस्त्याचा बॉम्बे प्लॅन. कट करून व्यवस्थित लिहून देतो. खाली जागा आहे तिथे. दुसरी कोणती? हैदराबाद मध्ये मीटिंग भरली होती आणि तिथं बॉम्बे प्लॅन आणला होता. बॉम्बे योजना, बॉम्बे प्लॅन. आता हा बॉम्बे प्लॅन जो होता रोडचा तो 1961 ते 81 दरम्यान राबवला होता. आणि याच्यामध्ये टार्गेट जे येतं ते 32 पर 100 स्क्वेअर किलोमीटर एवढे 32 किलोमीटर रस्ते झाले पाहिजे 100 स्क्वेअर किलोमीटरच्या डेन्सिटी मध्ये. त्यानंतर पुढे बघा 1981 ते 2001 इथं लखनौ योजना आणली. लखनौ प्लॅन. 82 किलोमीटर प्रति 100 स्क्वेअर किलोमीटर मध्ये रस्ते बांधायचे उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आलं होतं. खाली दिलेलं आहे त्याच आपण वरच्या साईडला व्यवस्थित करून लिहिलंय. आणि एक सगळ्यात महत्वाचा जिथं प्रश्न विचारता येऊ शकते 2009 चा प्रश्न. 2009 ला रस्ते आणि शिपिंग मंत्रालय वेगळे झाले. रस्त्यासाठी वेगळं मंत्रालय अस्तित्वात आलं आणि शिपिंग साठी वेगळं मंत्रालय अस्तित्वात आलं. 1960 मध्ये BRO ची स्थापना झाली. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. आता BRO कुठं काम करते तर अवघड ठिकाणचे आहेत. आता तिथं स्पेशलाइज्ड इंजिनियर असतात. आता मी इथं डोकलामला वगैरे गेलो होतो डोकलामच्या आधी, तर तिथं जे रस्ते बांधले जातात त्यासाठी मजूर पण स्पेशलाइज लागतात. तिथं स्किल असणारे मजूर लागणार आहेत. आणि दुसरी गोष्ट तिथं 2-3 तासाच्या वर काम करता येत नाही, एवढ्या हाईट वर ते बांधले जातात. त्याला इंजिनिअरिंग आहे ती सुद्धा वेगळ्या पद्धतीची लागते. आपल्याकडे CMA कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे स्पेशल टेक्निक शिकवले जातात. किंवा कुठं पूर आला किंवा कुठला संपर्क तुटला तर आर्मीचे जे इंजिनियर्स आहेत ते 24 तास 48 तासाच्या आत त्यांनी पूल बांधण्याची बरीच उदाहरणं आहेत. आता 2021-22 मध्ये मंत्रालयाचा जो अहवाल आला होता त्यानुसार 63 लाख किलोमीटर एवढ्या रस्त्याची लांबी भारतामध्ये आहे. त्यामध्ये लांबीच्या दृष्टीने अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेमध्ये रेल्वेपेक्षा जास्त रस्ते विकसित झालेले आहेत. प्रत्येक व्यक्तीकडे तिथे गाडी असते. 68 लाख किमी एवढे रस्ते अमेरिकेत आहेत आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे 63 लाख किमी. आता अमेरिकेत जी शहर आहेत ते विशिष्ट ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड झाले. आपल्यासारखे पॉप्युलेशन नाही त्यांची, कमी पॉप्युलेशन आहे. आता राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्ग ह्याचा जर विचार केला तर फक्त त्याचं प्रमाण 2.2%. नॅशनल हायवे जे आहेत ते किती आहेत? फक्त 2.2% आहेत. राज्य महामार्ग 2.7% आहेत. आणि सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं असणार आहे?
डिस्ट्रिक्ट अँड अदर डिस्ट्रिक्ट रोड, जिल्हा आणि ग्रामीण रस्त्यांचं. तर राष्ट्रीय महामार्गाचं जरी प्रमाण 2.2% असलं तरी 40% वाहतूक याच भागात नव्हती. प्रमाण फक्त 2% आहे. मात्र जी माल वाहतूक होते ती 40% जास्त तिथंच कॉन्सन्ट्रेटेड झालेली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या विकास देखभालीचं काम कोण करणार आहे? तर जे मंत्रालय, रस्ते आणि वाहतूक मंत्रालय, त्यासोबतच राज्याचं लोकनिर्माण विभाग, याला आपण PWD पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट म्हणतो. PWD म्हणून फेमस आहे. पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट आणि भारतीय राजमार्ग प्राधिकरण आणि सीमा सुरक्षा संघटना. आता जे सेन्सिटिव्ह रस्ते आहेत ते BRO कडे दिलेले आहेत, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन कडे. 1960 ला निर्मिती झालेली. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचं ड्रीम जी स्कीम होती 1998 ला आलेली, आणि नितीन गडकरींना ते लाभले होते. त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडेने जो एक्सप्रेस हायवे मुंबई पुणे, आणि नितीन गडकरीनं त्यावेळेस सुवर्ण चतुष्कोन योजना सुरू केली होती. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता. अटल बिहारी वाजपेयीच्या काळात 4 महानगरांना जोडणारा क्वाड्रिलॅटरल रोड असं म्हटलं जातं. त्या महामार्गाची लांबी 5846 किलोमीटर होती. एका स्ट्रेच मध्ये हा मोठा रस्ता बांधला गेला होता. याचा विकास आता राज्य महामार्ग जे असते त्याचं काम कोणाकडे असणार आहे? ऑब्व्हियसली राज्याकडे असणार आहे. त्यामध्ये केंद्राचा काही संबंध येत नाही. राज्याचं रस्ते विकास महामंडळ, आपल्याकडे MSRDC आहे. तुम्ही बघा कुठल्याही टोलवर गेल्यानंतर MSRDC मोठ्या नावाने लिहिलेलं असतं. आपल्या एक्सप्रेस हायवेवर पण MSRDC लिहिलं आहे, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, राज्य रस्ते विकास महामंडळ. तर PWDचं काम पण आहेच. म्हणजे आपले अदर डिस्ट्रिक्ट रोड आहेत किंवा ग्रामीण रस्ते आहेत ते बऱ्यापैकी PWD ने बांधलेले असतात. गावातले रस्ते, कच्च्या रस्त्याला जर आपण त्याला आपण वॉटर बँड मॅकडॅम रोड आधी असायचे, त्याच्यामध्ये खडी टाकले जायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर रोलर फिरवला जायचा, ते सुद्धा PWD मार्फत बांधले जातात. PWD त्याचं टेंडर काढतं आणि मग कॉन्ट्रॅक्टरला देऊ शकते. आता जिल्हा आणि ग्रामीण रस्ते, आता याची बांधणी आणि देखभाल जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड करतात. आता बघा, जर फॉरेस्ट मध्ये रस्ते असतील तर वन विभाग बांधतात. जर समजा जिल्हा परिषदेचे रस्ते कुठं बांधतील तर ग्रामीण भागातले जे गावांना जोडणारे रस्ते, शहरातले रस्ते ते महानगरपालिका, नगरपालिका किंवा छोट्या गावातले रस्ते ग्रामपंचायती सुद्धा बांधतात. त्यानंतर MIDC मधले MIDC चे जे महामंडळ आहेत MIDC ते स्वतः बांधून घेतात. भारतातील सर्वाधिक 65% वाहतूक रस्ते मार्गानेच होते. म्हणजे देशांतर्गत वाहतूक आहे. आंतरराष्ट्रीय मध्ये आपण काल बघितलं, ही देशांतर्गत वाहतूक जी आहे ती 65% वाहतूक रस्ते मार्गानेच होते. हे पण लक्षात राहू द्या. GDP मध्ये वाहतूक सुविधापैकी रस्त्याचा वाटा सर्वाधिक असणारच आहे. तर रस्ते विकासाची जी योजना आणि प्रकल्प आहेत आणि काही संस्था स्थापन झालेल्या त्या पण लक्षात ठेवायच्या. त्यामध्ये बघा, NHAI, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, याची स्थापना 1988 ला आहे आणि 89 ला प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. 1998 ला नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम, नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम, म्हणजे बरोबर 10 वर्षांनी NHDP आला, NHAI नंतर. नंतर NHIDCL. आता हे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे आणि ते निधी पुरवण्यासाठी NHIDCL या NBFC ची स्थापना झाली. ही रिफायनान्स कंपनी, राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ, 2014 ला स्थापना झालेली आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेलगत असणाऱ्या NHचं संरक्षण करणे, बांधकाम व्यवस्थापन ETC सुद्धा ते करतं. आणि अपूर्ण जे प्रकल्प आहेत BRO चे ते स्वतःच्या हातात घेतात. BROचे जे अर्धवट झालेले प्रकल्प आहेत किंवा निधी रखडलेले प्रकल्प आहेत ते NHIDCL स्वतः विकसित करतात. नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्याचं नाव, फुल फॉर्म. त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जी ग्रामीण भागात बरेच रस्ते झालेले आहेत त्याच्यावर असा लोगो असायचा, भगव्या कलर मध्ये लोगो असायचा आणि हिरव्या कलर मध्ये बोर्ड असायचा. भाजपच्या काळात असल्यामुळं बरेच बोर्ड अशा भगवा आणि हिरव्या कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये आहेत. गावाकडे तुम्ही बघितले असतील. तर ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी होती ती अटल बिहारी वाजपेयी यांची ड्रीम प्लॅन होता. 25 डिसेंबर 2000 पासून सुरू झालेली आहे. तारीख पण महत्वाची आहे. 100% केंद्र पुरस्कृत आहे आणि ग्रामीण रस्त्यासाठी ही योजना होती. त्याच्यामध्ये आधी 1000चा निकष ठेवलं होतं, त्यानंतर 500 लोकवस्तीची गाव ह्याच्यामध्ये ठेवण्यात आली आणि 250 लोकवस्तीची डोंगराळ गावं सुद्धा 12 रस्त्याने जोडणे. नक्षलवादी गाव असतील तर त्यासाठी हा विचार केला जात नव्हता. 2000 ला CRF फंड निर्माण करण्यात आला, सेंट्रल रोड फंड ऍक्ट आणला आणि त्यानुसार सेस हा पेट्रोल आणि डिझेल आकारला जाऊ लागला आणि त्या सेसच्या पैशातून
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा निधी उभारला गेला. कारण ह्याच्यामध्ये टोल लावून तर जमणार नाही, गावात काय टोल चालत नाही. त्यामुळं त्याचा जो सगळा खर्च आहे तो केंद्र सरकारलाच करायचा होता. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर सेस आकारला गेला होता. ह्यातून जे जमा झालेला महसूल आहे त्याचा रस्ते निर्मितीसाठी वापर केला गेला. 19ला सेंट्रल रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड असं त्याचं नाव बदलण्यात आलं. सेंट्रल रोड फंडचं नाव सेंट्रल रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड. इन्फ्रा म्हणजे काय तर बाकीच्या इन्फ्राला सुद्धा तो फंड वापरता येईल. 2014ला PM प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2.0 सुरू झालं. 2.0 आणि 19ला 3.0 सुरू झालं. तिसरा टप्पा म्हणजे 3.0. तर हे दोन्ही पण लक्षात ठेवा. सुरू कधी झाले? 25 डिसेंबर 2000ला. दुसरा टप्पा कधी सुरू झालाय? 2014ला 2.0. आणि तिसरा टप्पा कधी सुरू झालाय? 2019ला. 2019ला 3.0 सुरू झाले. आता एक पुस्तकात लिहून घ्या, IIFCL. यासोबतच IIFCL, इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, याची स्थापना 2006ला झाली. हा, FCL, इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, ही रस्त्यांना पायाभूत सुविधांना निधी उपलब्ध करून देते, म्हणजे व्याजाने देते, कर्जाने देते. IIFCL. आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत 1.25 लाख किलोमीटर पेक्षा जास्त रस्त्याची निर्मिती झाली. 1.25 लाख पेक्षा अधिक. त्यानंतर पुढे आली प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना. आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही प्रत्येक खेड्याला रस्त्याने जोडणार होती. प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना कशासाठी होती? तर ह्याच्यामध्ये प्रमुख शहर जे आहेत ते नॅशनल हायवेला जोडण्याचं काम करण्यात आलं होतं. आता भारत जोडो परियोजना का आणली? तर बरेच जे रस्ते होते त्या रस्त्यांना इकडे मागचा इसी सुरू करता, हा बंद करा, एकदम शेवटचं चालू. बरेच जे रस्ते होते त्या रस्त्यांना काय झालं होतं की शहराच्या जवळून जात होता तो रस्ता, मात्र बरं असं थोडं. तर आता काही शहर असतील त्या शहराच्या जवळून नॅशनल हायवे जाते, मात्र त्या शहरामधून जात नाही. मग अशा ज्या शहरांना नॅशनल हायवेशी कनेक्ट करण्यासाठी प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना आणण्यात आली होती. आता ही नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे, त्याची संलग्न होती, NHDP राबवत होतं. आता महाराष्ट्राचा पुणे नाशिक महामार्ग आहे, त्याचं चौपदरीकरण या योजनेअंतर्गतच करण्यात आलेलं आहे. त्यानंतर सेतू भारतम योजना. आता सगळ्या योजना आहेत ना, त्याचं आपण काय लक्षात ठेवायचंय, सुरुवात कधी झाली, उद्देश काय, आणि जर विशेष काय असलं तर त्यामध्ये, जसं आता सेतू भारतम असेल किंवा मग प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना, त्याचं स्पेसिफिक पर्पज आहे. भारत जोडो परियोजना काय करते तर नॅशनल हायवेज जे आहेत ते शहरांना जोडतं. समजा एखादं शहर आहे, समजा बीड आहे, तिथून नॅशनल हायवे जात नसेल तर त्याच्या आसपास 50 किलोमीटरवरून नॅशनल हायवे जाते. तर त्या 50 किलोमीटरचा रोड जो आहे तो बीड शहरापासून त्या नॅशनल हायवे पर्यंत करायचा. हे काम भारत जोडो परियोजना अंतर्गत होतं. मात्र काय काय जे हायवे, आता पुणे आणि नाशिक, त्याचं चौपदरीकरणाचं काम सुद्धा एक्सेप्शनल केस म्हणून या प्रधानमंत्री भारत जोडो परियोजनेमधनं करण्यात आलं होतं. नंतर सेतू भारतम योजना 2016ला सुरू करण्यात आली होती. आता ही सेतू भारतम नावातच काय, सेतू, सेतूचा अर्थ काय, पूल. सेतू भारतमच्या लोगो मध्ये पण पुलाचं चिन्ह दाखवलेलं आहे. आता जे रेल्वे मार्ग आहेत जिथं नॅशनल हायवेला छेदतात तिथं उड्डाणपूल उभारण्यासाठी 208 ठिकाणी निवडलेली आहेत. आता तुम्ही बरेच ऍक्सिडेंटचे व्हिडिओ रील मध्ये बघताय, शॉर्ट्स मध्ये, रील मध्ये. तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं, ते जो ड्रायव्हर असतो एकदा तर सिग्नलिंगची यंत्रणा चुकलेली असते, कधी कधी ते फाटक पडत नाही, आणि कधी कधी त्या ड्रायव्हरला गडबड असते. मग बस असेल, ट्रक असेल किंवा कुठल्या गाड्या असतील त्या
रेल्वेच्या सोबतच ऍक्सिडेंट होतोय. आता त्याचा डिरेलिंग पण होतं आणि नुकसान पण होतं. तर त्यामुळे काय करायला केलं जाणार आहे, तर हायवे जिथं आहे जिथनं जर रेल्वेचा मार्ग जात असेल तर तिथं पूल बांधायचं जे काम आहे या सेतू भारतामधनं करण्यात आलेलं आहे. रेल्वे मार्ग जिथं नॅशनल हायवेला छेदतात तिथं उड्डाण पूल उभारणी केलेले 208 ठिकाणी त्यासाठी सुरुवातीला निवडली होती. आता राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम आता आपण मागेच बघितलं 1998 ला सुरुवात झाली. NHAI मार्फत ते राबवलं जातं. आता हा जो कार्यक्रम आहे तो 10 वर्षांनी सुरू केला. NHAI त्याची स्थापना कधीला आहे? 88 ला आहे. आणि त्यानंतर 10 वर्षांनी ह्याच्या अंतर्गत ऍक्च्युली 1989 मध्ये काम सुरू केलं. NHDP नावाची जी स्कीम आहे हायवे डेव्हलपमेंटसाठी 1999 ला सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता भारतमाला मार्ग आता भारताच्या पश्चिम ते पूर्व सीमेला लागून असणारे गुजरात ते मिझोराम हे जे रस्ता आहे तो त्यामध्ये जोडायचा होता. आता हे जाताना बघा ते 15 राज्यातून जोडणारा तो मार्ग होता भारतमाला. अशी माळा घातल्यासारखा दिसत होता तो रोड, त्यामुळे त्याचं नाव भारतमाला असं ठेवण्यात आलं. भारताचा नकाशा जर बघितला तर इकडे गुजरात आहे आणि इकडे मिझोराम आहे. गुजरात ते मिझोराम हा जवळपास 15 राज्यांना जोडणारा महामार्ग भारतमाला मार्ग नावाने ओळखला जातो. भारतमाला परियोजना वेगळी आहे, भारतमाला मार्ग वेगळा. भारतमाला मार्ग 15 राज्यातून जातं आणि पूर्व ते पश्चिम असा तो जोडतो. दिसताना माळेसारखं दिसतं, त्यामुळे त्याचं नाव भारतमाला मार्ग असं केलेलं आहे. त्यानंतर पुढच्या 2017 मध्ये भारतमाला आता ह्याचं मार्गाची जी लांबी आहे ते पण लक्षात राहिले तर ठीक 52-30 किलोमीटर आहे. 5230 किलोमीटर आहे. जर राहिली तर ठेवा, नाहीतर काय एवढी गरज नाही. जर भारतमाला परियोजना 24 ऑक्टोबर 2017 ला सुरू झाली आणि 100% याची मंजुरी केंद्र पुरस्कृत असणार आहे. मंजुरी कधी 2017 ला आणि 100% काय हे केंद्र पुरस्कृत आहे. आता आपला जो डायनामिक पार्ट आहे तो कमी आहे ना, स्टॅटिक पार्ट जास्त आहे. मग करंट अफेअर मध्ये किंवा त्यांनी किती बांधलं हे लक्षात ठेवलं तर चांगलंच आहे. मात्र त्याची बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. सुरुवात कधी झाली, त्याचं वैशिष्ट्य काय, राबवते कोण, केंद्र राबवते राज्य राबवते, जर कुठली संस्था स्पेसिफिक त्याला अलोकेट केली असेल तर ते एक लक्षात ठेवायचं आपण. आता भूसेमेलगतचे जे रस्ते आहेत ते विकसित करायचे आहेत आणि त्याला भारतमाला नाव देण्यात आले होते. आता 2016-17 मध्ये काय केलं तर रस्ते विकासाच्या ज्या छोट्या छोट्या योजना होत्या त्या मर्ज केल्या आणि त्या एकत्रित करून भारतमाला योजना सुरू करण्यात आली होती. भारतमाला परियोजनेमध्ये काय काय येतं आपण ते पण बघूया. त्याच्यामध्ये आर्थिक कॉरिडॉर मधील मार्ग आहेत. आता आपल्या इकडं वेस्ट आणि ईस्टला आपण डेडिकेटेड कॉरिडॉर तयार करतोय, त्यानंतर साऊथला पण कॉरिडॉर करायची सुरुवात झालेली आहे. तर हे सगळे आर्थिक कॉरिडॉर मधले मार्ग या भारतमाला अंतर्गत येतील. त्यानंतर नॅशनल कॉरिडॉर जे आहेत, नंतर जे किनारलगत किंवा बंदरांना जोडणारे मार्ग असतील, नंतर फिडर मार्ग आणि आंतर कॉरिडॉर. फिडर म्हणजे काय तर त्या कॉरिडॉरला जोडणारे असतील. आता समजा एखाद्या MIDC असेल शेंद्रा बिडकेंची, ती डायरेक्ट त्या कॉरिडॉरच्या जवळ येत असेल तर त्याला जोडणारे फिडर मार्ग असतील, त्याला तिथपर्यंत ते घेऊन जातो. नंतर बॉर्डर रोड्स आणि एक्सप्रेसवेज. एक्सप्रेसवेज पण कुठे येणार आहेत आता भारतमाला परियोजनेमध्ये येणार आहे. आता ही योजना जी झाली ती अमरेला योजना झाली, त्यामुळे बाकीचे जे आपण आधी तयार केलेले महामंडळ असतील किंवा जे प्रोजेक्ट असतील ते सगळे कशामध्ये येतील आता त्याच्या अंमलबजावणीसाठी काम करतील. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, नंतर रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय जे असेल त्यासोबतच जे राज्याचे PWD विभाग आहेत, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट आहे, ते सुद्धा त्याच्या अंमलबजावणीचे काम करतात. 2017 ते 22 असं त्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. आता त्याच्यामध्ये बरेच गोष्टी ऍड केलेल्या आहेत. पुस्तकामध्ये पण दिलेले आहेत, त्यांनी नकाशात दिलेला आहे. तर बऱ्यापैकी त्यामध्ये कॉरिडॉरचा संबंधित असतील ते सगळे त्यात येतील. सीमेलगतचे रस्ते येतील, भूसीमेच्या लगतचे भारतमाला परियोजनेमध्ये येणार आहेत. भारतमाला परियोजनेअंतर्गत जवळपास 64,987 किलोमीटरचे महामार्ग बांधले जाते. तर चारधाम परियोजना, चारधाम कोणते तर चारधाम विषयी दोन चारधाम सांगितले जातात. एक चारधाम उत्तराखंडच्या आसपास असणारे गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. आणि बाकीचे अजून एक दोन चारधाम सांगितले जातात. एक केदारनाथ, इकडे द्वारका, इकडच्या साईडला जगन्नाथ आणि खालच्या साईडला रामेश्वर.
हे चार धाम पण आहेत. हे पर्यटनामध्ये येऊ शकते तुम्हाला प्रश्न. आता या चार धाममध्ये गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ हे उत्तराखंड मधले चारही धामांना महामार्गाने जोडण्याचा कार्यक्रम म्हणजे चार धाम परियोजना आहे. या परियोजनेची सुरुवात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2016 करण्यात आली. 12,000 कोटी रुपये खर्चून 889 किलोमीटर लांबीचा 10 मीटर रुंद असा चारधाम मार्ग उभारला जाते. कारण आपण बघतोय की उत्तराखंड हा पहाडी इलाक्यात येतो आणि तिथं जे यात्रा करणार आहेत त्यांना बऱ्याच अडचणीचा सामना करावा. त्यात सगळ्यात महत्वाची अडचण आहे दरडी कोसळतात तिथं बऱ्याच वेळा. आणि तिथलं जे स्ट्रक्चर आहे मातीचं ते लूज आहे आणि पर्वतीय मार्ग असल्यामुळे दरडी कोसळण्यापासून संरक्षण करण्यासाठी चारधाम योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सगळ्यात जास्त चर्चा या रोडची झालेली आहे. 701 किलोमीटर लांब आहे, 120 मीटर रुंद, 8 पदरी द्रुतगती महामार्ग आहे, मुंबई आणि नागपूरला जोडतो. आता याच्यावर बरेच प्रश्न विचारून झालेले आहेत. 2 वेळा प्रश्न विचारला, किती किलोमीटर लांब आहे, किती किलोमीटर रुंद आहे. तर हा महामार्ग 10 जिल्ह्यांना जोडतोय, 26 तालुके आणि 392 गावामध्ये जाणार आहे. तर ते 10 जिल्हे आणि 26 तालुके पण लक्षात ठेवा. आता ह्याचं एक्सटेन्शन केलेलं आहे पुढं. 10 जिल्ह्यामधून जाणारा महामार्ग 24 जिल्ह्यांना जोडला जातोय, ज्या ठिकाणी म्हणजे डायरेक्ट, इनडायरेक्ट 24 जिल्ह्यांना जोडतोय. ऍक्च्युअल तो 10 जिल्ह्यातनं जातोय. आता त्याचे एक्सटेन्शन पण केलेले आहेत परत. ज्या ठिकाणी राज्यमार्ग या महामार्गाला जोडले जातात त्या 24 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्राचा विकास केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी 55,000 कोटी रुपये खर्च अंदाजित आहे. डिसेंबर 2021 पर्यंत 75% काम पूर्ण होऊन त्यावर 39,000 कोटी खर्च झाले होते. शिर्डीपर्यंतचा मार्ग तयार झालेला आहे. भारताच्या रस्ते निर्मितीत कुठल्या समस्या येतात हे सगळं बोलवत नाही. गती कमी, हा पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं, त्याचा खर्च पण लक्षात ठेवा. हा पहिला टप्पा 520 किलोमीटरचा आणि खर्च किती आहे त्याचा? 39,145. आणि आता ते तिकडे मराठवाड्यात पण वाढवणार आहेत, यवतमाळकडे वगैरे. ती करंटच्या एक घडामोडीमध्ये देतो. आता इथं घ्यायची गरज नाही कारण त्याचं काम चालू व्हायचं अजून. त्याला मंजुरी मिळालेली आहे, त्याचं एक्सटेन्शन पण करायला जातात. पण बरेच ऍक्सिडेंट मध्ये झाल्यामुळे त्याला थोडा ब्रेक बसलाय अजून. आता त्याच्यावर त्यांचं चालू आहे. कारण तो रस्ता करताना एकदम सरळ करण्यात आलाय. सरळ असल्यामुळे ते फटीक येतं चालवताना. जर वळण असली तर मग झोप कमी लागते, त्यावेळेस काय तर एक्साइटमेंट असते वळवताना किंवा लक्ष पण द्यावं लागतं. एकदम सरळ रस्ता असल्यामुळे ते 100 किलोमीटरच्या पुढे गेलं तर मग त्यावेळे लक्ष ड्रायव्हरचं एवढं राहत नाही आणि स्पीड जास्त असल्यामुळे 4-5 सेकंदाचा जरी फरक पडला तरी ऍक्सिडेंट होऊ शकतो तिथं. आता 2006 मध्ये आपण IIFCL उभं केले, मी मागे सांगितलं तुम्हाला. हे काय काम करणार आहे तर पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी दीर्घ मुदतीचं कर्ज देणार आहे. दीर्घ मुदतीचं, कारण रस्त्याला काय दीर्घ मुदतीचं कर्ज लागेल. रस्त्यासाठीचा खर्च मोठा असतो त्यामुळे तुझा खर्च जो असतो तो दीर्घ मुदतीचा असतो, ते लक्षात राहू दे. आता यासाठी सरकारनं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट फंड अंतर्गत 100 कोटी रुपयाचा निधी उभारलाय. आता या निधीचं काय नाही, ह्यातले बोर्ड पण तयार होणार आहेत. समृद्धी महामार्गाचे जे बोर्ड आहेत साईडचे सायन्स आहेत त्याचं सुद्धा बजेट हजारो कोटीमध्ये असतं. या 100 कोटीने तसं काय होणार नाही. आता हे वित्त सहाय्य करण्याचं काम करत आहे आणि त्यामध्ये क्वालिटी इम्प्रुव्हमेंट सुद्धा करण्याचं काम करत आहे. मग पण महत्वाचे जे मार्ग आहेत, जे मोठे मार्ग आहेत, त्याचं बऱ्यापैकी आपण PPP तत्वावर बांधतोय आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट देतोय. त्यामुळे सरकारवरतीच असं काही जास्त बर्डन येत नाही. पुढच्या काळात त्या टोल मार्फत त्याचा खर्च वसूल केला जातो. नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड या नावाने तो एक निधी उभारण्यात आला. 2015 मध्ये केंद्र सरकारने या निधीत केंद्र सरकारसोबतचे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आहेत त्यांना गुंतवणूक करण्यास परवानगी दिली. आता ह्याच्यावर व्याज जो आहे तो केंद्र सरकार देणार आहे. मात्र ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय जे गुंतवणूकदार आहेत ते सुद्धा गुंतवणूक करू शकतात. 2019 मध्ये हा निधी 27,000 कोटी पर्यंत झाला होता. आता ब्राऊन फील्ड आणि ग्रीन फील्ड असं नाव बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल. ग्रीन फील्ड एअरपोर्ट म्हणजे काय तर पूर्णपणे नव्याने जे उभारलं जाते त्याला ग्रीन फील्ड, आणि ब्राऊन फील्ड म्हणजे काय तर जुनं असेल त्याच्यामध्ये काय दुरुस्ती करायची. जसं पुण्यामध्ये दुसरं टर्मिनल उभा केलं आता, पंतप्रधान येथील उद्घाटन करायला त्याचं. मुंबईमध्ये टर्मिनल वाढ केली आहे, 3 टर्मिनल आहेत तिथं मुंबईच्या एअरपोर्टवर, T1, T2, T3. आता पुण्यामध्ये फक्त एकच टर्मिनल होता, आता तिथं टर्मिनल वाढवणार आहे.
दुसरं टर्मिनल तयार झालेलं आहे. त्यानंतर 1991 पर्यंत रस्ते प्रकल्प सार्वजनिक गुंतवणुकीतच उभे राहिले. मी मागे सांगितलं तुम्हाला. तर 91 पर्यंत आपण त्याच्यामध्ये खासगी क्षेत्राला प्रवेश दिला नव्हता. त्याच्यानंतर मग पुढं पीपीपी तत्वाने रस्ते बांधायला सुरुवात झाली आणि खासगी सहभागाचा निर्णय घेतला. मग बोट असेल, बूट असेल किंवा बोल्ट असेल, बीओटी असेल, या पद्धतीने रस्ते बांधले गेले. 1956 चा जो राष्ट्रीय महामार्ग कायदा आहे त्याच्यामध्ये 95 ला दुरुस्ती करण्यात आली. दुरुस्त्यामुळे केंद्र सरकार खासगी गुंतवणूकदाराबरोबर भागीदारी करू शकणार होते आणि त्यामुळे पीपीपी मॉडेल तत्व समोर आलंय. आता याच्यामध्ये अजून एक कायदा आहे, ते पण लक्षात ठेवा. 1995 ची जी दुरुस्ती आहे त्याला पीपीपी असेल, ह्याच्यामुळेच पीपीपी ची सुरुवात झाली. 1995 ची जी दुरुस्ती आहे, नॅशनल हायवे ऍक्ट जो आहे, नॅशनल राष्ट्रीय महामार्ग कायदा. मोटार वाहन कायदा मूळचा 1988 आहे, ह्याच्यामध्ये आता दुरुस्ती झालेली आहे. आता पीपीपी मुळे काय झालं, तर सरकारला भांडवल प्रश्न राहिला नाही, पैशाची गरज तशी नाही. आता सेस वगैरे घ्यायची पण गरज नाही, कारण डायरेक्ट काय पीपीपी तत्वानुसार जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो स्वतः बांधणार आणि स्वतः टोलच्या माध्यमातून तो वसूल करणार. आता महाराष्ट्रात टोलचा प्रश्न सगळ्यात जास्त ज्वलंत आहे. पुढच्या इलेक्शनला ते बऱ्याच जे पक्ष आहेत त्यांच्या घोषणापत्रात राहणार आहे. माग होता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, पण ती माहिती जरा चुकीची आहे का अजून केंद्राने निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी झाली असं माहित नाही. मात्र पुढच्या काळात तो इलेक्शनचा महत्वाचा मुद्दा असणार आहे, टोल. खासगी गुंतवणुकीमुळे रस्ते विकास, वाहतूक विकास आणि रोजगार निर्मितीला चालना मिळालेली. रस्ते प्रकल्पाची कार्यक्षमता सुधारली, तर ही गोष्ट 100% बरोबर आहे. त्याच्यामध्ये टोल असल्यामुळं जे कॉन्ट्रॅक्ट होतले जातात ते सब कॉन्ट्रॅक्टिंग होत नाही आणि त्या रस्त्याचं काम हे मोठ्या कंपन्यांना दिलं जातं. त्यामुळे त्यांच्याकडे डायरेक्ट 100 किलोमीटर 200 किलोमीटरचा स्ट्रेच असतो. गावाकडचे रस्ते 5-5 किलोमीटरचं टेंडरिंग केलं जातं आणि त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य जर समजा त्या आमदाराच्या अंडर 7-8 जण असतील तर प्रत्येक जेडपी सदस्याला ते 5-5 किलोमीटर वाटून दिले जातात. मग त्याला त्याचे पर्सेंटेज मिळतात. त्यामध्ये रस्त्याची जी क्वालिटी आहे ती तेवढी राहत नाही. म्हणजे प्रॅक्टिकल सांगतोय, थिअरिटिकली सगळ्या गोष्टी आहेत. मात्र गावात असंच होतं आपल्याकडे. हा, प्रत्येक सरपंच असतंय त्याचं वेगळं कमिशन असतंय. ती म्हणणार मला एक 5 किलोमीटरचा रस्ता पाहिजे, मग एखादा जेडपी सदस्य असणार त्याने म्हणणार मला इथला रस्ता पाहिजे. मग त्या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचे तुकडे पाडले जातात आणि ते आपापल्या समर्थकांना वाटले जातात. मात्र जर अशी जर कंपनी आली आणि त्यानं टोल जर उभा केला तर ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार होण्याची शक्यता कमी आहे. कशात पण होऊ शकतं, मात्र कमी शक्यता आहे. हा, आणि आता टेंडरिंग पण जे आहे ते ई टेंडरिंग केलेले आहे, ऑनलाईन आहे. आधी कसं असायचं, ते बंद लोकडेत असल्यामुळे ते चेक करायचे आणि परत चेंज करून पैसे भरता यायचे. पण आता 3 लाखाच्या वर असेल आणि ते परत ह्याच्यावर पण डिपेंड आहे, म्हणजे कशाच्या संदर्भात आहे. रस्त्यासाठी वेगळा निकष आहे. आता आपल्या क्लासचे पण टेंडरिंग होतं, कॉन्ट्रॅक्ट मिळतं, सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, हे सुद्धा ई टेंडरिंग आहे. कोणाचा आकडा कोणाला कळत नाही आणि परत ते आकडे चेंज करतात, मॅनिप्युलेशन अजिबात होत नाही त्यामुळे. आणि सगळी जी माहिती आहे टेंडरिंग झाल्यानंतर ती सुद्धा त्या पोर्टलवर टाकावी लागते. हा, म्हणजे 10% इन्क्रीज आहे. पीपीपी तत्वावर प्रकल्प विकसित करताना बोर्ड ते डीबीएफ असे वेगवेगळे तत्व आहेत, ते आपण परत बघूया एक एक त्याच्यामध्ये. त्याच्यावर पण प्रश्न आलेला नाही जास्त. बीओटी वर आलेला आहे, बीएलटी टीओटी बूट वर आलेला नाही. आता त्यामध्ये ते लक्षात ठेवायचं आहे. पुढं तक्ता आहे, ते पुस्तकातलं तक्ता बघा. आता त्यातलं मी एक फक्त कन्क्लुझिव्ह लाईन सांगतो. जिथं टी नाही ना तिथे मालकी कंत्राटदाराकडे राहते. आता समजा बीओटी, बीएलटी, टीओटी, बूट, बोल्ट, बीओ आणि डीबीएफओ, तिथं मालकी त्यांच्याकडे जाते. टी मध्ये ट्रान्सफर आहे ना. तर बघा, बीओटी म्हणजे काय, तर खासगी गुंतवणूकदार प्रकल्प उभारणार आहे, ते चालवणार आहे, करार संपल्यानंतर तो ट्रान्सफर होणार आहे. त्याचं नावच काय, बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर आहे. म्हणजे तर टी नसेल ना त्याची मालकी कंत्राटदाराकडेच राहणार आहे, कारण टी नाही म्हणजे काय, तर ट्रान्सफर नाही. त्यामुळे टी महत्वाचा आहे.
नंतर BLT, बिल्ड लीज आणि ट्रान्सफर, त्यामध्ये तो बांधतो, भाड्याने देतो आणि परत ट्रान्सफर करतो. बिल्ड लीज आणि ट्रान्सफर. जसं आता काही काही ठिकाणी मेट्रो असेल तर मेट्रोचे सीट्स किंवा मेट्रोची उभारणी करायची तर ती बांधेल, सरकारला भाड्याने देईल आणि परत मग ते भाडं एका काळानंतर ते भाडं असेल त्यानंतर ते सरकारला ट्रान्सफर केलं जाईल. नंतर TOT, टोल ऑपरेट आणि ट्रान्सफर, सरकार स्वतः उभारतं मात्र ते चालवण्यासाठी टोल आकारणी खासगी क्षेत्राला दिला जातो. आता ह्याच्यावरच सगळ्यात जास्त आक्षेप आहे TOT वर. म्हैसकर नावाचा एक व्यक्ती आहे, त्याला सगळे टोल कसं काय मिळतात ह्याच्यावर बोलबुडेनं सुद्धा एक एपिसोड काढला होता. तर TOT म्हणजे काय, तर सरकार स्वतः बांधतं मात्र टोल करण्यासाठी आहे ना, टोल चालवण्यासाठी खासगी कंपन्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. अजून एक दुसरं उदाहरण, आपल्या रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला किंवा बस स्टँडच्या आजूबाजूला जी पार्किंग असते किंवा महानगरपालिकेच्या सगळ्या पार्किंग व्यवस्था आहेत त्या सुद्धा एक ठराविक टेंडर काढलं जातं त्याचा, जो सगळ्यात जास्त पैसे देईल त्याला ते चालवायला दिले जातं. मग आता ते पार्किंग वगैरे आहे ते खाजगी कंपनीज तुम्हाला नावं दिसते. दर जे आहे ते दर महानगरपालिका किंवा रेल्वे प्रशासन ठरवतंय मात्र त्या आकारण्याचं काम खासगी व्यक्तीला दिलं जातं, त्याला TOT म्हटलं जातं, टोल ऑपरेट आणि ट्रान्सफर. नंतर बूट आहे, बिल्ड ओन ऑपरेट आणि ट्रान्सफर, खासगी गुंतवणूक प्रकल्प भरतो, चालवतो आणि करार संपल्यानंतर ते सरकारकडे हस्तांतरित केले जाते. कालावधी जो आहे त्याच्यामध्ये मालकी ती पूर्ण त्या व्यक्तीचे राहते, म्हणजे ज्याने ती बांधलंय त्याचे. नंतर बोल्ट, बिल्ड ओन लीज आणि ट्रान्सफर, तो स्वतः घेतो, स्वतः मालक राहतो, त्यानंतर ते भाड्याने देतं आणि मग परत त्याचं ट्रान्सफर केलं जातं. बिल्ड ओन ऑपरेट, ह्याच्यामध्ये खासगी गुंतवणूकदार प्रकल्प भरतो आणि चालवतो आणि त्याची मालकी शेवटपर्यंत त्याच्याकडेच राहते, त्याला BOO असं म्हटलं जातं. तर DBFO, डिझाईन बिल्ड फायनान्स आणि ऑपरेट, ह्याच्यामध्ये खासगी गुंतवणूकदार प्रकल्प उभारतो, या प्रकल्पाचा आराखडा आकार म्हणून तोच ठरवतो आणि प्रकल्पाचे चालन सुद्धा तोच करतो आणि शेवटी मालकी सुद्धा त्याच्याकडेच राहते. आपल्याला काय लक्षात ठेवायचं, फक्त जिथं टी नाही तिथं त्याची मालकी आहे ती पूर्ण शेवटपर्यंत त्या कंत्राटदाराकडेच राहणार आहे. बाकी टी जिथं असेल तिथं ट्रान्सफर आहेच. त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवणं गरजेचं आहे. BOT काय, तर बिल्ड ऑपरेट आणि ट्रान्सफर, हे सगळ्यात जास्त आपल्याला दिसतं. नंतर BLT काय, बिल्ड लीज आणि ट्रान्सफर, लीज म्हणजे काय तर भाड्याने देणे. बूट म्हणजे काय, तर बिल्ड ओन ऑपरेट आणि ट्रान्सफर, याच्यामध्ये स्वतः मालकी काही दिवस त्याच्याकडे राहते, तो चालवतो आणि मग नंतर ट्रान्सफर करतो. बोल्ट मध्ये काय, हा चार्ट पण दिलाय खाली PPP तत्वाचा, दिलाय का चार्ट? हा हा हा, हे चार्ट आहे पण चार्ट मध्ये त्या गोष्टी आहेत अजून जास्त कॉम्प्लिकेटेड होते ते चार्ट मध्ये डोळे फिरते जास्त. मग आपण लॉंग फॉर्म फक्त लक्षात ठेवू आणि परत टी जिथं नाही तिथं हा इथं O आहे, ट्रान्सफरच नाही. ह्याच्यामध्ये बघा ओन शब्द येते ना, ओन, ओन जिथं आधी खासगी मालकी आहे नंतर सरकारचे, जिथं ओन येते तिथे सरकारचे आहे. त्यामुळे आपण आहे ना या चार्ट पेक्षा त्या शब्दावर जास्त लक्षात ठेवणं सोपं पडतं. ओन असेल तर सरकारचं आहे तिथं, तिथे बिल्ड ओन ऑपरेट ट्रान्सफर आहे, इथं बिल्ड ओन लीज ट्रान्सफर आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये मालकी आधी खासगी नंतर सरकारची. आणि इथं O आहे ना, इथं टी नाहीच. टी नाही म्हणजे काय, तर मालकी ती कॉन्ट्रॅक्टरचीच राहणार आहे. बाकी तर BOT BLT TOT फक्त टोलसाठी सरकारनं दिलेले चालवायला. आता TOTचे तर सरकारच बांधतंय स्वतः. हे बिल्ड बिल्ड जिथे ते BB तिथं बांधलंय खासगीनं आणि मग परत टोल गोळा करून ट्रान्सफर केलंय. म्हणजे TOT मध्ये बी नाहीच ना, बी नाही म्हणजे काय, तर सरकारच बांधतंय, फक्त टोलसाठी तात्पुरतं कॉन्ट्रॅक्टरला देते. जसं पार्किंग फॅसिलिटी असते आपण देतो. तो आता बरेचसे जे महामार्ग आहेत ते म्हैसकर प्रकरण गाजते आता, ते त्यामुळेच आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतील, कारण टेंडर मध्ये पण काय माहितीये, एखादा टेंडर जर कॅन्सल करायचं असेल तर त्याचे क्रायटेरिया सरकारने ठरवलेले असतात. आता उदाहरणार्थ महाज्योतीच्या क्लासचं टेंडर असेल तर त्या महाज्योतीने ठरवलं की समजा एखाद्या क्लासचं जे टर्न ओव्हर आहे ते 5 कोटीच्या वर पाहिजे वार्षिक, तरच तुम्ही टेंडर भरू शकता. ह्याच्यामुळे काय होईल, टेंडर नेमके येतील ना, एक दोन क्लासेस फक्त देऊ शकतात. असे जर निकष ठेवले तरी एक टेंडर येईल, कारण म्हैसकरला कॉम्पिटिशन करणारे बाकी लोक असतीलच. पण जर निकषच त्यांनी टर्न ओव्हरचे वगैरे ठेवले किंवा कडक निकष ठेवले तर मग कमीच येतील ना टेंडर. बरोबर आहे का? आता आपल्याकडे पण जे सरकारी संस्था आहेत त्याचे मोजक्या लोकांना टेंडर भेटले होते, बराच गोंधळ पण झाला होता. त्याच्यामध्ये काय केलं त्याने, तर निकष तसे ठेवले होते. आता ते निकष ठेवताना ते एकदम लिगल आहे, त्यामध्ये इलिगल काय नाही. मात्र निकष जर ठरवले त्यांनी की असे त्याच्यामध्ये अटी आहेत
समजा 5 कोटीचा टर्नओव्हर पाहिजे, तुमचा मागचा जो रिझल्ट आहे तो 100 मुलं पास झाली पाहिजे रिझल्ट मध्ये, असे जर ठेवले तर मग टेंडरला कमी संख्या येईल. आणि काही काही वेळेस काय होतं, तर काही गोष्टींना, काही लोकांना फेवर करणाऱ्या गोष्टी पण निकषमध्ये ठरवल्या जातात. मग त्या गोष्टी कदाचित त्यामध्ये होत असतील. आता ते चौकशीचा भाग आहे. तर 1997ला IDFC इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड कॉर्पोरेशन या गैर बँकिंग वित्तीय कंपनीची स्थापना करण्यात आली. 99ला ती कंपनी सार्वजनिक झाली, म्हणजे गव्हर्नमेंटने घेतली. IDFCचं सध्या काय झालंय, IDFCचं बंधन बँकेसोबत बँक स्थापन झालेली. कुठली समिती होती त्यासाठी? जालन समिती होती, जालन. हा, विमल जालन समिती. तर IDFC बँक स्थापन केली, त्याबद्दल आपण आधी चर्चा केली आणि नंतर पण करणार. जेव्हा शिल्पीची टॉपिक येईल तेव्हा बंधन बँक, IDFC बँक ह्याच्यावर आपण डिस्कशन करूया. NSDP चे बहुतांश प्रकल्प BOT तत्वावर आहेत. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की BOT ना, किंवा BOT ना बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं पण असेल आधी. जे आपले सुवर्ण चतुष्कोन आहे ते सुद्धा BOT सोबत DBFO तत्व सुद्धा अवलंबण्यात आलेलं आहे. भारतमाला परियोजनेत भांडवल उभारण्यासाठी BOT हायब्रिड अॅन्युटी मॉडेल, त्यासोबतच PPP करारामध्ये नवीन TOT तत्वाचा सुद्धा अवलंब करण्यात आलेला आहे. म्हणजे काही जे रोड आहेत ते सरकारनं स्वतः बांधले, फक्त टोलसाठी एखाद्या कंपनीला टोल चालवायला दिलेले. त्यानंतर NSDP जे आहे, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, ते PPP वाढवण्यासाठी नियमावलीची त्यांनी रचना केली, काही गाईडलाईन्स दिलेले, त्याला मॉडेल कन्सेशन अग्रीमेंट असं म्हणतात. या नियमावलीत खासगी गुंतवणुकीची चौकट आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या पद्धतीप्रमाणे आहे. आता आपण जे मॉडेल तयार करतो PPPचं, त्यासाठी मॉडेल कुठलं घेणार आहे, तर ज्या इतर राज्यात PPP मॉडेल चालवलं जात आहे त्याचा अभ्यास करून एक गाईडलाईन तयार केलेली. म्हणजे NSDP अंतर्गत जे वेगवेगळ्या टेंडर दिले जातील, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते रस्ते बांधताना या नियमावलीचा वापर करू शकतील. आता त्यासोबतच उद्योग जर असेल तर त्याला लवकर कर्ज मिळतं. त्यामुळे खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी रस्ते बांधण्याला उद्योगाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे प्रकल्प उभारण्याच्या सुरुवातीला 20 वर्षापैकी 10 वर्षासाठी 100% आयकर मुक्तता देण्यात आली. रस्ते क्षेत्रात 100% ऑटोमॅटिक रूट FDI ला सुद्धा मान्यता आहे. त्यामुळे रस्ते विभागात ज्या निधीची अडचण आहे ती कमी होतील. जास्तीत जास्त लोक या टेंडरिंग व्यवस्थेमध्ये किंवा टेंडरिंग मध्ये सहभागी होतील आणि चांगल्या पद्धतीने सरकारला पण चांगल्या क्वालिटीचे रस्ते आणि जास्त FDIचा इन्फ्लो सुद्धा वाढेल. त्यामुळे 100% ऑटोमॅटिक रूट आहे हे तर असणारच आहे. पायाभूत सुविधा असलं तर 100% ऑटोमॅटिक असतेच. पायाभूत सुविधाच्या संरचनात्मक आणि वित्तीय विकासासाठी जागतिक विविध देशांना जी मदत देते त्याला ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी असं म्हटलं जातं, GIF. ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी, मेट्रोसाठी किंवा आपल्या कॉरिडॉरसाठी जो निधी येणार आहे, कॉरिडॉरला सुद्धा वेगवेगळ्या देशांनी मदत केली. GIF अंतर्गत जागतिक बँकेचे तांत्रिक तज्ञ सल्लागार पायाभूत सुविधेसाठी आराखडे तयार करतात. आता फक्त जागतिक बँक निधीच देत नाही, तर टेक्निकल हेल्प सुद्धा करते, हे महत्वाचं आहे. जे जे तज्ञ आणि तांत्रिक सल्लागार आहेत ते आराखडे, म्हणजे जे त्याचं आपण काय म्हणू शकतो त्याला, प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन, त्याचं स्ट्रक्चर हे तयार करतात आणि त्याच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शन सुद्धा करतात. बिल्डरचा प्लॅन असतो तो सुद्धा ते तयार करून देतात. या मार्गदर्शनामुळे पायाभूत सुविधांमध्ये भरोसा वाढून त्याकडे अधिकाधिक खासगी गुंतवणूकदार आकर्षित होतात. एखादा प्रोजेक्ट असेल त्याचं टेक्निकल जी बाजू आहे ते वर्ल्ड बँकेनं सांभाळले असेल, प्लॅन वर्ल्ड बँकेनं दिला असेल आणि वर्ल्ड बँकेचा जर त्या ह्याच्यावर सहभाग असेल तर बाकीचे गुंतवणूकदार आहेत ते सुद्धा तिथं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पुढे येतात. आता रस्ते व वाहतूक मंत्रालयाने 2018-19 हे बांधकाम वर्ष जाहीर केले होते, हे लक्षात ठेवा. 2018-19 वर्ष हे इयर ऑफ कन्स्ट्रक्शन असं जाहीर केलं होतं. 18-19 नुसार केंद्रीय रस्ते निधीचे रूपांतर CRIF, सेंट्रल रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड मध्ये करण्यात आलं. कारण फक्त रस्तेच नाही तर इतर इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी सुद्धा या निधीचा वापर करता येईल. आधी नाव काय होतं, सेंट्रल रोड फंड, त्याचं रूपांतर कशात झालंय, रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर. त्यामध्ये काय होईल, तर पाणी असेल, स्वच्छता असेल किंवा सामाजिक पायाभूत सुविधा म्हणजे शाळा, हॉस्पिटल बांधण्यासाठी सुद्धा या निधीचा वापर आता करता येणार आहे. 19-20 पासून पायाभूत क्षेत्रात लक्षणीय गुंतवणूक करण्यासाठी नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन, ह्याच्यावर बरीच टीका पण झाली होती, त्यामुळे पुढच्या बजेटमध्ये जास्त काही चर्चा झाली नाही. आता नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन मध्ये जे रस्ते आहेत ते रस्ते सुद्धा लीजवर दिले जाणार होते. जे महामार्गाच्या खालचा जो स्पेस आहे किंवा रस्त्याच्या आजूबाजूला जी फॅसिलिटी उभा केली जाते,
आता जर तुम्ही समृद्धी महामार्ग किंवा पुणे महामार्गावर जर गेला असेल तर बाजूला एक फॅसिलिटी असते, त्याला आपण वेगवेगळे दुकान असतात, एक 20-25 दुकान असतात, म्हणजे मॅगडी पासून ते तिथे नाथब्रह्मा आपल्या ह्याचा तो गुडलक वगैरे किंवा अमृतुल्य असे वेगवेगळे शॉप्स तिथे असतात. तर ते पूर्ण रस्ता लीजवर दिला जाईल आणि त्याच्यामधनं जो निधी येईल तो NIF मध्ये टाकला जाणार होता. त्यामध्ये सांगितलं की 20 लाख कोटी रुपये गुंतवणूक त्यामध्ये जमा केली जाणार आहे. मात्र हा परत वादग्रस्त मुद्दा होता, त्यामुळे पुढच्या बजेटमध्ये त्याची एवढी काय चर्चा झाली नाही. त्यानंतर 21-22 पासून रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांसाठी प्रधानमंत्री गतिशक्ती हा राष्ट्रीय कृती आराखडा राबवला. हा नॅशनल फ्रेमवर्क आहे. आता हे बाकीच्या काही बँक आहेत ते स्थापन करायचं सांगितलंय, पण नंतर ते परत अजून त्याची चर्चा झाली. डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट जे असतील किंवा NBFC जे असतील ते स्थापन होतील असं सांगितलं, त्यामुळे काय लक्षात ठेवायची गरज नाही. सध्या भारतात 16 एक्सप्रेसवेज आहेत. त्यामध्ये आता ही 2022 आकडेवारी आहे, अजून काही वाढले असतील किंवा काहींची मान्यता मिळाली असेल. त्यात सर्वाधिक लांबीचा सध्या कोणता आहे, थांबा हे चेंज करूया आपण. मी सांगतो तुम्हाला. हा, हे दिल्ली मुंबई सगळ्यात मोठा होणार आहे. त्याची मान्यता मिळाली ती 1386 असणार आहे. आणि सध्या आता जर विचार केला नोएडाचं पण होतंय का, पूर्वांचल एक्सप्रेस वे होता ना, पूर्वांचल एक्सप्रेस वे 340 किलोमीटरचा आहे. बरोबर आहे ना? हा, इथं ही कट करा. आता सध्या कुठला आहे, दिल्ली मेरठ पूर्वांचल एक्सप्रेस वे. 340.8 किलोमीटरचा आहे. आणि भविष्यात कोणता होणार आहे तर दिल्ली मुंबई. त्याला मान्यता मिळालेली आहे. त्यानंतर दिब्रुगड कन्याकुमारी पण, सॉरी 13 ते 86. आग्राचं कितीच आहे, आग्रा लखनौच्या वेळेस ते अखिलेश यादवचं सरकार होतं त्यावेळेस त्याने ते विमान वगैरे उतरून दाखवलं होतं, मिराज उतरलं होतं तेव्हा. दिल्ली मुंबई 1386 किलोमीटरचा होईल. आता ह्याच्या आधी आयोगाने प्रश्न विचारला होता, तो मुंबई पुणे एक्सप्रेसच्या लांबीवर विचारला होता, 93 किलोमीटरचा. तर फास्टॅग स्टिकर मध्ये पण बघा तुम्ही, ग्रीन आणि ते ऑरेंज कलरचा आहे, भगवा आणि हिरवा फास्टॅगचा जो लोगो आहे. भाजप सरकारच्या काळात जे आलं ते लक्षात ठेवायला सोपं आहे. आणि जर काँग्रेस सरकारमध्ये आलं तर ते नावावरच कळतं आपलं, गांधीचे नाव किंवा मग इंदिरा गांधी, नेहरू किंवा मग जास्तीत जास्त महात्मा गांधीचे नाव त्यामध्ये असतात. 15 फेब्रुवारी 2021 पासून ती बंधनकारक करण्यात आली, ही तारीख महत्वाची आहे. आता ह्यामुळे काय होतं तर कॅशलेस आणि वेगाने प्रवास होऊ शकतो. या टॅक्स संदर्भात रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. RFI तंत्रज्ञान, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. तसेच या अंतर्गत टोल प्लाझाच्या संदर्भात स्कॅनरशी ते कॉन्टॅक्ट करतात आणि खात्यातून रक्कम ट्रान्सफर केली जाते. त्या फास्टॅगच्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे जमा करावे लागतात. किमान 100 ते 1 लाख रुपयाचा फास्टॅग आहे. जर गाडीला फास्टॅग नसेल तर गाडी फास्टॅग मधून जात असेल तर त्याला दुप्पट टोल भरावा लागतो. मग त्यामध्ये 2 लेन असतात. तुम्ही जर टोलवर गेला तर फास्टॅगच्या लेन असतात आणि बाजूला नॉर्मल लेन असते, त्याला बरीच गर्दी असते. त्यानंतर रेल्वे, 16 एप्रिल 1953 ला भारतात रेल्वेची सुरुवात झाली. हे अंतर किती एक्झॅक्ट 33.8 किलोमीटर आहे, 21 माईलचं आहे. माईल मध्येच लक्षात ठेवा. सिंध साहिब सुलतान हे 3 इंजिन त्याला लावली होती.
2023ला ह्याला 160 वर्ष पूर्ण झाले. 2013ला 150 वर्ष पूर्ण झाली होती. दुसरी रेल्वे अलाहाबाद ते कानपूर आहे, 3 मार्च 1859. दुसरी पण लक्षात ठेवा, आपण पहिली लक्षात ठेवतो, बऱ्याच वेळा प्रश्न पण आला, पण दुसरी अलाहाबाद ते कानपूर आहे. एकूण 1882 पर्यंत 75 खासगी रेल्वे कंपन्या होत्या, कारण त्यावेळेस वेगवेगळ्या स्कीम्स ब्रिटिशांनी आणल्या होत्या. त्यांना रेल्वेचं महत्व त्या उठावानंतर कळलं आणि त्यांनी सांगितलं की जर तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट केली तर निश्चित लाभाची हमी त्यांना देण्यात आली. सरकार त्याचं पूर्ण जबाबदारी घेणार. त्यामुळे जी परकीय कंपन्या आहेत त्या बऱ्याच आल्या, जवळपास 75 कंपन्या झाल्या होत्या. पहिली भारतीय मालकीची खासगी रेल्वे कंपनी जी होती ते लाहोर ते दिल्ली बेदी सनसाइन कंपनी होती. परत ते पुरामुळे वगैरे नुकसानमध्ये गेली होती. 1921ला ऍक्वर्थ समितीच्या शिफारसीने 24 पासून रेल्वेचा स्वतंत्र संकल्प सुरू केला आणि 17 मध्ये तो विलीन केला. आपण मागच्या बजेटच्या लेक्चर मध्ये बघितलं. आता ही जी शिफारस होती ती विवेक देवराव समितीने केली होती. विवेक देवराव समितीची होती रेल्वेच्या अर्थ आणि त्यासोबतच सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आली होती. अँटी कोलिजन डिव्हाइस वगैरे या समितीने सांगितलं होतं. आता जो पुरीचा ऍक्सिडेंट झाला होता त्याच्यामध्ये काय झालं की एका ट्रॅकवर 2 आल्या नव्हत्या, तर ती पडली होती खाली रेल्वे आणि डिरिलिंग झाल्यानंतर एक रेल्वेचे डबे दुसऱ्या रेल्वेच्या ट्रॅकवर पडल्यामुळे तो ऍक्सिडेंट झाला होता. अँटी कोलिजन मध्ये जर समोरच असेल तर त्याला आधीच कळतं त्याच ट्रॅकवर 2 असतील. भारतीय रेल्वेचे जाळे हे आशिया आणि चीन नंतर दुसऱ्या आणि जगातील 4थ्या क्रमांकाचं जाळ आहे. अमेरिका, चीन, रशिया आणि त्यानंतर भारत आहे. भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक आणि माल वाहतूक 2 विभाग आहे. आपण बऱ्याच वेळा ते वाचलंय पण, की जे आपलं प्रवासी वाहतूक आहे त्याच्यामध्ये नुकसान आहे. तिकिटावर पण लिहून येतं की तुमच्यापैकी जे 58 ते 50% पैसे तुमच्या तिकिटातून मिळतात, बाकीचा जो खर्च आहे तो माल वाहतुकीतनं भागवला जातो. कारण माल वाहतूक मधनं त्याला जास्त पैसे मिळतात. आता त्यामध्ये गट्टा वाहतूक जी असते त्यामध्ये कोळशाची वाहतूक सगळ्यात मोठी आहे. जर तुम्ही नागपूर साईडला गेला तर तिथं बऱ्याच मालगाड्या आहेत त्या कोळशाने भरून जाताना तुम्हाला दिसतील. हे सगळं आहे ते रेल्वेकडनं त्याची वाहतूक केली जाते. जर माल वाहतुकीचा वाटा बघितला तर 2/3 आहे आणि प्रवासी वाहतुकीतला 1/3 आहे. रेल्वेच्या उत्पादनातील 60 ते 70% माल वाहतुकीतून येतो. आणि जी प्रवासी वाहतूक आहे ती खरं तर नुकसानमधूनच आहे, कारण लोक अनुनयामुळे तिचं तिकीट जास्त वाढवलं जात नाही. तिकीट वाढवलं तर लोकांचं नाराजी, त्यामुळं माल वाहतुकीतनं तो खर्च भागवला जातो. माल वाहतुकीपैकी 84% माल वाहतूक गट्टा मालाची होते. गट्टा माल म्हणजे काय, तर एकत्रित आता समजा कोळसा असेल, लोह पोलाद असेल, चुनखडी असेल, जे कच्चा माल वाहून घेतला जातो त्यातली 44% वाहतूक एकट्या कोळशाची होती, ही लक्षात ठेवा. एकूण माल वाहतूक जे त्यापैकी 84% माल वाहतूक गट्टा वाहतुकीचे, त्यापैकी 40% वाहतूक ही फक्त कोळशीची होती. माल वाहतुकीमध्ये सुद्धा भारत 4थ्याच क्रमांकावर आहे. भारतीय रेल्वेची लांबी 2021 मध्ये 68,103 किलोमीटर होते. आता 2021 पर्यंत 65.8% प्रति सारखं चेंज होते, कारण 2021ला जो अहवाल आलाय त्यामध्ये 65% जो लोहमार्ग आहे त्याचं विद्युतीकरण झालेलं आहे. आता जर रेल्वेचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त रेल्वे मार्ग कुठे आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये. त्याची लांबीच अशी मोठे आहे आणि तिथं रेल्वेचं जाळं चांगलं आहे, कारण मैदानी प्रदेश असल्यामुळं रेल्वे मार्ग टाकायला पण सोपे जातात. जिथं डोंगराळ प्रदेश आहे तिथं अवघड आहे. आता सिक्कीमचं जे गंगटोक राजधानी त्याला सुद्धा अजूनपर्यंत रेल्वे मार्गाने जोडलं नव्हतं. आता रेल्वे मार्गाचं काम चालू आहे, ते खूप जास्त अवघड आहे. आणि त्याच्यामध्ये रेल्वेला जास्त वळण घेता येत नाही, त्याला वळणाला सुद्धा लिमिट असतं. वळण घ्यायचं असेल तर ते खूप लांबून घ्यावं लागतं. आणि त्याचं जे हाईट आहे, हाईट पण एक एक्स्ट्रीम लेवलला ते चेंज करता येत नाही. त्यानंतर राजस्थानचा क्रमांक लागतो आणि महाराष्ट्र 3ऱ्या नंबरला, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 4थ्या नंबरला गुजरात आहे. ब्रॉड गेजचा जे वाटा आहे तो 94%, मीटर गेज 2.50 आणि नॅरो गेज 2.36%. हा एकच मिनिट ते जर कन्फर्म करून सांगतो. हा 1.616 मीटर गेजचं तर काय 1 मीटर असतं. आता नॅरो गेज आपल्याकडे आणायचं कारण काय होतं, तर ज्यावेळेस इंग्रजांनी तिकडच्या नॅरो गेज बंद केले त्यावेळेस ते राहिलेले रोळ आपल्याकडे पाठवून दिले आणि डबे पण पाठवून दिले.
1676 आहे. म्हणजे आपण मीटर मध्ये लिहायचं तर 1.676 मीटर. मीटर गेस तर काय 1 मीटरच असणार आहे. तर बघा नॅरो गेज आहे ना, प्रत्येक ठिकाणी थोडंफार त्याच्यामध्ये बदल आहे. नॅरो गेज असं स्टँडर्ड नाहीये. तरी पण आपण जर बघितलं, काही ठिकाणी 762 mm आहे, काही ठिकाणी 610 mm आहे. 2 फीट आणि 2 फीट 6 इंच. नॅरो गेज दोन टाईपचे आहेत. एक 2 फूटचे आहेत आणि काही 2.6 इंचचे आहेत. आता एक मीटर मध्ये 1 फुटामध्ये किती इंच असतात? 12 असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये आहे ना, इंग्रजामध्ये FPS सिस्टीम वापरली जाते. फूट, पाऊंड आणि सेकंड. तर ते पाऊंड मध्ये काय केलं जातं, त्याने फीट मध्ये मोजलेले. त्यांनी मोजताना 2 फुटाचे वगैरे त्यांच्याकडे रूळ बांधून ठेवले होते. आणि ज्यावेळेस त्यांना भारतात रेल्वे बांधायची होती, त्यावेळेस ते काय करतील, तिथलं जे भंगार आहे ते भारतात पाठवून देतील. त्यामुळे ते रूळ पण त्यांनी त्या साईजचे बांधले. तर भारतात आधीच ब्रॉडगेजची सुरुवात करू शकले असते. पण आपल्याकडे ज्यावेळेस रुळाचे बांधकाम सुरू झालं, त्यावेळेस तिकडे ब्रॉडगेज आले होते आणि तिकडचे जे नॅरो गेज आहेत त्यांना ते बदलायचे होते. बदलायचे म्हणून त्यांनी आपल्याकडे डबे पाठवून दिले. मग त्या डब्याला जी चाकाची साईज आहे, चाकातलं अंतर आहे ते 2 फूट आणि काही ठिकाणी 2.6 इंच म्हणजे 2.5 फुटाचे होते. 2 फूट आणि 2.5 फूट असं पण लिहू शकता तुम्ही. 2 फूट 6 इंच तर ते 2 आणि 2.5 फुटाचे ते डबे होते. आता बऱ्याच ठिकाणी हे बंद झालेलं आहे. काय काय पर्वतीय रेल्वे असेल किंवा मग विदर्भात 2-3 ठिकाणी ते आहेत अजून सुद्धा. आपल्याकडे माथेरानला सुद्धा नॅरो गेजची ती रेल्वे आहे, पर्वतीय रेल्वे. भारतीय रेल्वे रोजगार निर्मितीमध्ये 8व्या क्रमांक आहे. भारताच्या रेल्वेचे 2 विभाग आहेत. जर टोटल रोजगाराचा जर विचार केला तर भारतात सगळ्यात जास्त रोजगार हा रेल्वेमधून येतो. 70% महसूल माल वाहतुकीत हे तुम्हाला सांगितलंय. रेल्वे विभागामध्ये सगळ्यात पहिला जो विभाग आहे तो दक्षिण रेल्वे, चेन्नई तामिळनाडू त्याचं मुख्यालय आहे. सगळ्यात पहिला विभाग कोणता आहे? दक्षिण रेल्वे. आपल्याला वाटत असेल पश्चिम रेल्वे वगैरे, कारण सगळ्यात आधी पश्चिम रेल्वेची सुरुवात झाली ना, वेस्टर्न रेल्वेमध्ये. वेस्टर्न किंवा सेंट्रल रेल्वे सुद्धा म्हणू शकतो आपण. खरं तर आज जर सीएसटीचा भाग बघितला तर सीएसटी आणि ठाणे स्टेशन आहे ते सेंट्रल रेल्वेमध्ये येते. आणि इकडच्या साईडचं जे स्टेशन आहे म्हणजे बांद्रा असेल, त्याच्या खाली खालचा वसईवरचा, त्याच्यानंतर खाली कुठला स्टेशन आहे सगळ्यात खाली? वेस्टर्न रेल्वेचा मुख्यालय कुठे? चर्चगेटला आहे. तर चर्चगेट रेल्वेचं टर्मिनल नाही, मात्र तिथनं लोकल जाते आणि ते वेस्टर्न रेल्वेच्या अंडर येते. मुख्यालय चर्चगेटमध्ये. आणि सेंट्रल रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे? सीएसटी ला आहे. मध्य रेल्वे सीएसटी, आता सीएसएमटी झाले, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. पश्चिम रेल्वेचं चर्चगेट. आता चर्चगेट एक्सप्रेसचं स्टेशन नाही आहे, चर्चगेटला फक्त लोकलचं स्टेशन आहे. आता रेल्वे विभागाचा जर विचार केला, सगळ्यात जास्त लांब विभाग कोणता आहे तर नवी दिल्लीचा जो आहे तो 7323 आहे. आणि मुंबईचा 6509 किलोमीटर रेल्वे ट्रॅक आहे. सगळ्यात मोठा मेट्रो विभाग कोणता आहे तर कोलकात्याचा आहे. 30 डिसेंबर 2010 ला निर्माण झाले. जर कोलकात्यात जाऊन बघितलं असेल तर आपल्याकडे लोकलचे स्टेशन कसे आहेत, एकदम ऍक्सेसिबल, तसं कोलकात्याचे स्टेशन आहेत. पुण्यातल्या मेट्रोचे स्टेशन एवढे लांब आहेत की तुम्ही जाऊन मेट्रोचं तिकीट काढून मेट्रो बसेपर्यंत तुमचं जे डेस्टिनेशनचं ठिकाण आहे ते बसमधनं किंवा रिक्षामधनं पोहोचू शकतात. म्हणजे पुण्याची जी मेट्रो आहे ती एवढी ऍक्सेसिबल नाही आहे, कारण ते एकतर लांब आहे, वरून चढून वगैरे जावं लागतं. मात्र मेट्रो जी आहे कोलकात्याची ती असं रस्त्याच्या एकदम जवळ आहे किंवा अंडरग्राऊंड आहे. त्यांनी ऍक्सेसिबल चांगलं ठेवलंय. जे रोड आहे त्या रोडला एकदम चिटकून आहे. त्यामुळे मेट्रो जर विचार केला सगळ्यात मोठ्या तर तो कोलकाता मेट्रोचा आहे. आणि ज्यावेळेस मी आता मागे कोलकात्याला गेलो होतो त्यावेळेस तिचं जे टेंडर घेतलेलं कॉन्ट्रॅक्टर आहे तो होता माझ्या डब्यात. तो सांगत होता की तिथल्या लोकांना आहे ना, म्हणजे अजूनपर्यंत चालूच आहे, 2010 ला सुरू झालेली अजून त्या मेट्रोचं कामच चालू आहे. कारण तिथे जे काम करणारे बंगाली लोक आहेत त्यांना तिथनं लांब जायचंच नाही, त्यामुळे ते हळूहळू हळूहळू ते एक एक टप्प्याचं काम करतात. त्याच्या मागण्या बऱ्याच मेट्रो सुरू झाल्या. नागपूर मेट्रो सगळ्यात फास्ट तयार पण झाली. तर ते 2010 ला सुरू झाले आणि अजून त्याचं निर्माण चालूच आहे. भारतात एकूण 18 रेल्वे विभाग आहेत. कोलकाता मेट्रोला कशाचा दर्जा दिला आता?
झोनचा दर्जा दिलेला आहे. बघा बरं कितवा नंबरचा झोन आहे तो? 17 नंबर आहे. लक्षात ठेवा ते. 17वा झोन. आणि आता आंध्र प्रदेशचे विभाग झाल्यानंतर विशाखापट्टणमला दक्षिण किनारी रेल्वे हा 18वा झोन तयार झाला. दक्षिण किनारी रेल्वे विशाखापट्टणम. आंध्र प्रदेश वेगळं झाल्यामुळे त्यांना पण वेगळं रेल्वेचा विभाग केलेला आहे. आता कोकण रेल्वे जी आहे त्याला वेगळ्या विभागाचा दर्जा नाहीये. कोकण रेल्वे सुरुवात कधी झाली? मार्च 1990. ई श्रीधरन, परत ते भाजपकडनं केरळमध्ये उभारले होते, पडले वाटते, निवडून नाही आले. ई श्रीधरन मार्च 1990 ला महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि या 4 राज्यात ती पसरलेली. रोहा ते मंगळूर 760 किलोमीटर त्याचं. मँगलोर 760 किलोमीटर त्याचं अंतर आहे. 19 जुलै 1990 ला कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना झालेली आहे. तसं पनवेल वगैरे सगळं कोकणातच येत आहे. मात्र रायगडमध्ये ना पनवेल हे फसवताना पनवेल ते मँगलोर असं सांगू शकतात. जर आपण कोकणात जाणाऱ्या सगळ्या गाड्या बघितल्या तर ते पनवेलवरनं जातात. पनवेल मेन ठिकाण आहे मुंबईतनं कोकणात जायला, त्यामुळे आपण पनवेलला फसू शकतो. तर तिथं रोहा आहे हे लक्षात ठेवा. रोहा ते मंगळूर. आता ह्याच्यामध्ये ही कंपनी महामंडळ म्हणून स्थापन झाली, कॉर्पोरेशन म्हणून. मात्र 51% वाटा जो आहे तो भारतीय रेल्वेचा आहे, लक्षात ठेवा. लांबी किती आहे? थांबा, इथे जरा चुकलंय. एकदा मी अजून एक्झॅक्ट वेबसाईट वरून बघून सांगतो. कोकण रेल्वेची जी प्रेस रिलीज आहे ना त्याच्यामध्ये 740 किलोमीटर दिलाय. 740 समथिंग, आणि बऱ्याच ठिकाणी 760 किलोमीटर दिले. कोकण रेल्वेची ऍक्च्युअल वेबसाईट जे कोकण रेल्वे.com त्याच्यावर 740 किलोमीटर असं दिलंय त्यांनी. 2 दिसत आहेत तिथं, आणि काही ठिकाणी 760 पण आहे. आपण 740च पकडूया, कारण विकिपीडिया आणि दुसरीकडे 760 आहे. पण कोकण रेल्वेची ऍक्च्युअल जी वेबसाईट आहे त्याच्यावर 740 किलोमीटर आहे. कोकण रेल्वे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे, वेगळा विभाग नाही, हे लक्षात ठेवा. मात्र मेट्रोला विभागाचा दर्जा दिलाय, रेल्वेचा विभाग आहे मेट्रो. आता भारतातील वाढत्या शहरीकरणाची समस्या सोडवण्यासाठी शहरांतर्गत मेट्रो सुविधा सुरू झाली. ती फक्त शहरी क्षेत्रातच असते. पहिली मेट्रो कोलकाता 24 डिसेंबर 1984. त्यानंतर सध्या भारतात 18 शहरात मेट्रो आहेत. आता हे जर बघितलं आपण तर हा पण आकडा सारखा चेंज होत राहतो. म्हणजे ज्या राज्यात निवडणूक असतील त्या राज्यातल्या शहरामध्ये मेट्रो उभारण्याची घोषणा केली जाते. मी तुम्हाला करंट अफेअर मध्ये काही गोष्टी देईन नंतर. मेट्रो रेल सिटीचा जर विचार केला तर सध्या 15 शहरात ऍक्टिव्ह आहेत. आता 18 शहरात जरी चालू असेल काम तरी 15 शहरात ते ऍक्टिव्ह आहे. परीक्षेपर्यंत अजून चेंज होऊ शकते ते. काही काही शहरामध्ये त्याची उद्घाटन वगैरे झालं तर ते चेंज होईल. 18 शहरात जरी असेल तरी 15 शहरात ते ऍक्टिव्ह आहे. जुलै 2022 अखेर 34 मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आलेले. 31 मेट्रो प्रकल्प अंशतः सुरू झाले. त्यात 15 शहर ऍक्टिव्ह आहेत असं दिलेलं आहे. हे थोडं वादग्रस्त आहे, आपण ह्याला बाजूलाच ठेवूया.
कारण काही ठिकाणी चालू होतील परत परीक्षा होईपर्यंत 4-5 महिन्यात, आता इलेक्शनचा टाइम आहे ना, त्यामुळे काही काही ठिकाणी चालू होतील, हे लिहून नका घेऊ. 5 राज्याच्या आत्ता निवडणूक आहेत, त्यामुळे आता तर तिथे काही नवीन उद्घाटन होणार नाही. मात्र 2024ला मोठं इलेक्शन असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी चालू होतील. आपल्या पुण्याची पण चालू होणार आहे. पुण्याचा जो शेवटचा टप्पा आहे, म्हणजे शेवटचा म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा जी घोषणा केलेली आहे त्यामधला 2 टप्प्यातला दुसरा टप्पा तो सुरू होईल. आणि त्यानंतर अजून बऱ्याच मेट्रो रेल्वेची घोषणा केलेली आहे. पुण्यामध्ये अजून मार्ग वाढवले जाणार आहेत. त्यामध्ये दाहिरी साईडला सुद्धा मेट्रो होईल अशी घोषणा झालेली आहे फक्त. मात्र सध्या जो काम पूर्ण झालेला आहे रामवाडी ते वनाज, त्यापैकी वनाज ते इकडं रुबी हॉल क्लिनिक पर्यंतचा रेल्वेचा जो टप्पा होता तो सुरू झाला होता. आता त्याची जी अंतिम चाचणी आहे ती पूर्ण झालेली आहे रुबी हॉल ते रामवाडी पर्यंत. तो पण आता या 2-3 महिन्यात सुरू होईल, ज्यावेळेस पंतप्रधानांना वेळ असेल ते उद्घाटन करायला. त्यामुळं पुढल्या काळात अजून बरेच टप्पे सुरू होणार आहेत. त्यामुळं हे जास्त वादग्रस्त आहे. त्यामुळे डायनामिक असल्यामुळे हे लक्षात ठेवू नका, आणि आयोग पण असं विचारणार नाही. आता डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर 2005 मध्ये भारत जपान रेल्वे विकास बाबत तो करार करण्यात आला. जिक्सा नावाची कंपनी होती, त्यांना इकडं बुलेट ट्रेनला सुद्धा आपल्याला कर्ज दिलं होतं. या कराराच्या प्रेरणेने पश्चिम भागात प्रमुख व्यापारी आणि आर्थिक केंद्र जोडण्यासाठी पश्चिम कॉरिडॉरची स्थापना झाली. आता जीएनपीटी ते दादरे याचं अंतर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1504 किलोमीटर आणि 5 राज्यातून जाते. आतापर्यंत ह्याच्यावर डीएफसी वर प्रश्न विचारलेला नाही. डीएफसी काय तर रेल्वे मार्ग आहे. दादरी ते मुंबई, म्हणजे मुंबईचं जीएनपीटी आहे ते तुगलकाबाद मधलं दादरी 1504 किलोमीटरचं अंतर आहे आणि 5 राज्यातून जातो. त्यासोबतच पूर्व कॉरिडॉर आहे दानकुनी ते लुधियाना हे जो आहे तो हुजिरीचा हब आहे. जालंधर आहे तो स्पोर्टचा हब आहे, म्हणजे पंजाब मध्ये जर बघितलं तर 1873 किलोमीटरचा तो अंतर आहे दानकुनी ते लुधियाना. हा पूर्व कॉरिडॉर आहे. ईस्टर्न कॉरिडॉर आणि वेस्टर्न कॉरिडॉर मध्ये जीएनपीटी ते दादरी अंतर 1504. ईस्टर्न कॉरिडॉरचं 1873. तर मिशन अवतरण काही स्कीम सुरू करण्यात आल्या होत्या, त्यापैकी 2016-17 मध्ये मिशन अवतरण, त्याचा अर्थ काय तर लास्ट, त्याच्यामध्ये मिशन अवतरण अंतर्गत 7 वेगवेगळ्या अभियानाची घोषणा करण्यात आलेली आहे. तर मिशन अवतरण आपण थोडक्यात बघू. तर मिशन अवतरण मध्ये काय काय तेवढं फक्त लक्षात ठेवा. तिथं त्यांनी लिस्ट दिलेली आहे सरांनी पण पुस्तकात. मिशन 0 ऍक्सिडेंट, मिशन 25 टन, म्हणजे मालवाहतूक जी क्षमता आहे त्याच्यामध्ये पहिलं काय तर 25 टनापर्यंत त्याची वाहतूक क्षमता वाढवायची. दुसरं 0 ऍक्सिडेंट. तर मिशन पेस. पेस म्हणजे काय तर प्रोक्युरमेंट आणि कन्झम्पशन इफिशियन्सी. रेल्वेसाठी जे विकत घेतले जातात आणि वापरले जातात त्या मालामध्ये क्वालिटी वाढवायची. पेसला प्रोक्युरमेंट आणि कन्झम्पशन हे लिहून घ्या. आणि पेस मध्ये तुम्हाला वाटेल की स्पीड वाढवण्यासाठी, पेसचा अर्थ आपण स्पीड म्हणतो ना, तर ते प्रोक्युरमेंट आणि कन्झम्पशन आहे. त्यानंतर मिशन रफ्तार. रफ्तार मध्ये रेल्वेची स्पीड वाढवायची. मिशन रफ्तार. तर मिशन 100. मिशन 100. तिथं मिशन पेस आहे ना ती वेगासाठी नाही असं लिहून घ्या. तर मिशन 100 काय तर 100% विद्युतीकरण. मिशन 100 कशासाठी तर 100% विद्युतीकरण, इलेक्ट्रिफिकेशन. रेल्वेचे जे लाईन्स आहेत ते 100% विद्युतीकरण करायचे.
मिशन बियॉन्ड बुक किपिंग. जिथं जिथं लिहिलंय ना तिथंच तुम्ही ह्या गोष्टी ऍड करा, म्हणजे बाण करून लिहू शकता. बुक किपिंग म्हणजे काय तर इनपुट आउटपुट, आउटपुट इफिशियन्सी वाढवायची. एवढंच फक्त आउटपुट इफिशियन्सी वाढवली अकाउंटिंगच्या. अकाउंटिंग बुक किपिंग कसे देते तर अकाउंटिंग मध्ये येतं. तर मग अकाउंटिंग मधील आउटपुटची इफिशियन्सी वाढवायची. आणि सत्व काय तर मिशन कॅपॅसिटी युटिलायझेशन. कॅपॅसिटी युटिलायझेशन क्षमतेचा पूर्ण वापर. त्यानंतर बुलेट ट्रेन प्रोजेक्ट 2017ला त्याचं अनावरण झालं. 14 सप्टेंबर 2017 तारीख लक्षात असू द्या. नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे हे आपल्या भारतात आले होते. अहमदाबाद मधून त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. मुंबई ते अहमदाबाद 2022ला पूर्ण होण्याची शक्यता होती, मात्र अजून पूर्ण झालेलं नाही. भांडवल रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र सरकार, गुजरात सरकार. आता ह्याचं महाराष्ट्र सरकारचं वाटा जो आहे तो 25 असेल, गुजरातचा 25% असेल आणि रेल्वे मंत्रालयाचा 50% असेल. ताशे 250 किलोमीटर पेक्षा जास्त वेग, मॅक्झिमम 350 किलोमीटर पर्यंत. मार्गाचा जो अंतर आहे ते 508 किलोमीटर आहे, 12 स्टेशन आहे. आणि 81% रक्कम एकदम निग्लिजिबल व्याजात जिक्सा कंपनी मार्फत जपान भारताला देणार आहे. मार्गालगत जे शहर आणि उद्योग विकास केले जातील. गिफ्ट सिटी पण विकसित होणार आहे. गिफ्ट सिटी अहमदाबादच्या जवळ आपण ते बघितलं होतं. प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल असं सांगितलेलं आहे. मेक इन इंडियाला चालना भेटेल. तर बोगीबल पूल ह्याचं उद्घाटन सुद्धा झालं होतं. आसाम ते अरुणाचल प्रदेश ब्रह्मपुत्रा नदीवर 4.54 किलोमीटरचा आहे. आता जे पूल वगैरे असतील ते करंटच्या संदर्भातल्या ज्या चालू घडामोडी आहेत त्यामध्ये मी तुम्हाला ते एखादा दुसरा प्रश्न पुलावर सुद्धा येऊ शकतो. मात्र प्रिलिमला जास्त शक्यता असे प्रश्न विचारायचे. आसाम ते अरुणाचलचा जो 4 तासाचा अंतर आहे ते कमी करण्यात आलेलं आहे. आता ते तिथलं जे मुख्यमंत्री आहेत आसामचे, हेमंत बिस्व शर्मा, बरोबर आहे. तर त्यांचं मुख्यालय, त्यांचं माजुली हे मतदारसंघ आहे. तिथल्या लोकांना पण या पुलाचा फायदा होणार. वंदे भारत एक्सप्रेस 15 फेब्रुवारी 2019ला सुरू झाली, दिल्ली ते वाराणसी धावली. आणि जर आपल्या इथलं बघितलं आपण म्हणजे पुणे मुंबईच्या वंदे भारत मध्ये, तर इंटरसिटी त्यापेक्षा लवकर जाते. इंटरसिटी जवळपास आहे त्याचा जे स्पीड आहे. ट्रेन ट्रेन त्याला म्हटलं जातं. 18 महिन्यात ती तयार झाली, त्यामुळे ट्रेन ट्रेन सुरुवातीला नाव ठेवण्यात आलं होतं. स्पीड 180 किलोमीटर पर आवर आहे. मेक इन इंडियावर आधारित आहे. आणि ते गायीची किंवा प्राण्यांच्या धडक्यामुळे सध्या चर्चेत होते. 75व्या वर्षी 75 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेले. 15 ऑगस्ट 2021ला 75वी म्हणजे 75 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. पण त्याला तसा प्रतिसाद मिळाला नाही जसं मिळाला असं सांगत होते, कारण त्याचं तिकीट पण जास्त आहे. आणि त्या तुलनेत शताब्दी किंवा जास्त असेल अजून. हा हा, पण त्याच्यामध्ये इंटरसिटीचं जे सीसी आहे ते 340 रुपये, सेम तसंच आहे ना. प्रॅक्टिकल 108 मग ते पुणे मुंबईचा रस्ताच तसा आहे ना. रस्ता आहे घाटाचा रस्ता आहे. किसान रेलची घोषणा 2021च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. ही पीपीपी तत्वावर आहे. आता किसान रेल कशासाठी असेल तर शेतकऱ्याचे माल वाहतूक करण्यासाठी, दूध, मटण, मांस तसंच नाशवंत माल टोमॅटो सारखे त्याची वाहतूक करण्यात यावी म्हणून हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर सुरू करण्यात आली. पहिली जी किसान रेल्वे आहे ती देवळाली ते दानापूर, हे लक्षात ठेवा. या वाहतुकीत प्रतिटन 1000 रुपये व वेळेत 15,000 रुपये 15 तासाची बचत झालेली आहे. ट्रक न पाठवताना किंवा ज्या कंटेनर न पाठवताना जास्त खर्च येतो, त्यापेक्षा रेल्वेला खर्च कमी असतो.
फक्त त्याचा तोटा काय, तर डोअर टू डोअर सर्व्हिस नाहीये, तेवढंच फक्त तोटा आहे. 2020 डिसेंबरमध्ये 100वी किसान रेल्वे धावली, ती सुद्धा सोलापूरच्या सांगोल्यातून शालिमार हे वेस्ट बेंगॉलच्या हावडाला एक्सटेन्शन म्हणून एक स्टेशन आहे. हावडा जंक्शन जे आहे त्याला एक्सटेन्शन म्हणून शालिमार स्टेशन आहे. आपल्याकडे जे येणारे स्टेशनला जे गाड्या आहेत म्हणजे पश्चिम भारतात ते शालिमार स्टेशनवरून सुटतात कोलकात्यामधील. ते शालिमार हे 100वी ट्रेन होती आणि पहिली देवळा दानापूर आहे, हे लक्षात ठेवा. आणि डाळिंब एक्सपोर्ट बरोबर आहे, डाळिंब एक्सपोर्ट साठी ही सुरू करण्यात आली होती. 1000वी किसान रेल्वे सावदा ते दिल्ली, महाराष्ट्रामधलीच आहे, सावदा ते दिल्ली, 3 फेब्रुवारी 2022 मध्ये धावलेली आहे. किसान रेल्वे वाहतुकीसाठी ऑपरेशन ग्रीन नावाचं जे इनिशिएटिव्ह आहे ते आपण कृषीमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. टॉप योजना, ऑपरेशन ग्रीन योजना, तर यामध्ये खर्चाच्या 50% पर्यंत सबसिडी या किसान रेल्वे वाहतुकीसाठी ऑपरेशन ग्रीन अंतर्गत मिळते. ग्रीन मध्ये म्हणजे ग्रीन काहीच नाही, टोमॅटो, ओनियन, पोटॅटो टॉप योजना म्हणून सुरू झाली होती आधी. हा म्हणजे सुरुवातीचे जे होते त्यामध्ये चेंज करण्यात आले आणि ऑपरेशन ग्रीन सुरू करण्यात आले. टॉपचं एक्सटेन्शन आहे ग्रीन. हा, टॉपचं एक्सटेन्शन आहे, टॉपला चेंज करून ग्रीन सुरू झाली. तेजस एक्सप्रेस ही पहिली खासगी रेल्वे दिल्ली ते लखनौच्या दरम्यान ते धावली होती. दुसरी मुंबई ते अहमदाबाद IRCTC द्वारे मुंबई ते अहमदाबादची दुसरी तेजस आहे. पहिली कुठे आहे ते लक्षात ठेवा, दिल्ली ते लखनौ. तेजस हे विमानाचं पण नाव आहे. तेजसवर वेब सिरीज का मूवी पण आला वाटतं, त्यामध्ये त्या मुलीचं पण नाव तेजस असते. तर तेजस फायटर प्लेनचं पण नाव आहे आपल्या, आणि तेजस खासगी रेल्वे पहिल्या खासगी रेल्वेचं पण नाव आहे. नंतर उदय डबल डेकर AC रेल्वे, उत्कृष्ट डबल डेकर एअर कंडिशनर यात्री, असं काय तर ओढून ताणून जुळलेलं नाव आहे. काही नाव मराठीत, काही नाव संस्कृतमध्ये, काही नाव हिंदीमध्ये आणि काही नाव इंग्लिशमध्ये, असे एकत्रित करून उदय नाव. उदय काय, उत्कृष्ट डबल डेकर एअर कंडिशनर यात्री. आता ही C घेतलं नाही कारण नाव जुळत नाही, U घेतलाय, या दोन्ही डीतला एक D घेतलाय, इथला A घेतलाय, C नाही घेतला, Y घेतलाय, उदय. उदय रेल्वे ही पहिली कोइंबतूर ते बँगलोरच्या दरम्यान धावली होती, दुसरी विशाखापट्टणम ते विजयवाडा. डबल डेकर AC रेल्वे आपल्याकडे ती चालणार नाही, कारण आपल्याकडे इथं बोगद्यात ती कशी जाईल, त्यामुळं कारण बोगद्याला एकदम चिटकून जातो ते, म्हणजे थोडंच अंतर असतं. आता प्रोजेक्ट स्वॅम, आता स्वॅम एक मिनिट, हा स्वर्ण आहे, आरच ए झालाय का. 2017 पासून शताब्दी राजधानी सारख्या महत्वाच्या एक्सप्रेस मध्ये आकर्षक डबे आणि पूरक स्टाफ. आता तुम्ही शताब्दीचे नवीन डबे बघितले असतील तर ते जपानच्या टेक्नॉलॉजीवर आलेले आहेत आणि त्यामध्ये हादरे बसत नाहीत. त्या डब्याची टेक्नॉलॉजी मला एक्झॅक्ट आठवत नाही आता, पण मी लास्ट टाइम ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस म्हणजे बाहेरचं कळत पण नाही की आपण रेल्वेत बसलोय, किंवा अजिबात हालत नाही ते. शताब्दी आणि राजधानीचे डबे बदललेले आहेत. स्वयं आहे का स्वर्ण आहे बरोबर, लॉंग फॉर्म त्याचं एकदा बघतो मी एक पण. The Ministry of Railway and the Railway decided to upgrade premium Rajdhani and Shatabdi trains under project Swarna to give Swarna to the world. पहिले याच्यात सर्च केलं तर स्वयं दाखवलं, स्वयं पण काय ते प्रोजेक्ट. स्वयं प्रोजेक्ट वेगळा आहे तो पण काहीतरी आहे. स्वयं प्रोजेक्ट ती स्टील विअर डिटेक्शन आहे, म्हणजे रेल्वे लाईन जर खराब झाली असेल तर ते चेक करते स्वयं मध्ये. 2018 हे स्वर्ण आहे, SWRANA. हे 17-18 ला, म्हणजे 17-18च्या ह्याच्यामध्ये सुरू झालंय आर्थिक वर्षात, म्हणजे फेब्रुवारी 2018 ला ऍक्टिव्ह झालं. डिसेंबर 17-18 प्रोजेक्ट उत्कृष्ट. आता हे सुद्धा 2018 पासून रेल्वे डब्यांना आधुनिक आणि आकर्षित बनवण्यासाठी
सुवर्ण आणि उत्कृष्ट दोन्ही पण येते रेल्वे डब्याला आकर्षित बनवण्यासाठी. त्यांचा रेल्वे डेव्हलपमेंट अथॉरिटी स्थापना 1989 ला झालेली आहे. रेल्वेबद्दल सल्लागार भाडे सेवाबद्दल ते सल्ला देते. पहिली लक्झरियस टुरिस्ट ट्रेन जी आहे ती 1932 ला सुरू झाली. त्याला पॅलेस ऑफ ट्रेन असं म्हणतो, पॅलेस ऑफ ट्रेन. महाराष्ट्राची लक्षात ठेवा, डेक्कन ओडिसी 2007 ला सुरू झाली. ह्याची लाखात तिकीट असतात, त्यामुळे सामान्य माणसाला याचे काय उपयोग नाही. चांदीचे चमचे, चांदीचे भांडे वगैरे त्यामध्ये असतात. आता रेल्वेच्या विस्तारीकरणाबाबत समस्या कोणती, तर सगळ्यात आधी भांडवलीची. त्यानंतर इनपुटचा खर्च जास्त असतो. आता मेट्रो बघा, पुण्यात जर मेट्रो उभारण्यापेक्षा जर रोड उभारले असते तर कित्येक पटीनं म्हणजे 5-6 पटीनं जास्त उड्डाणपूल किंवा त्याला आपण फ्रीवे वगैरे तयार त्यामधनं झाले असते. तर सरकार यंत्रणेची जबाबदारी रंग आहे, कारण ऑपरेशन्स जे आहेत रेल्वेचे ते गव्हर्नमेंटकडेच आहे. त्यानंतर अकार्यक्षमता असेल, रेल्वेचे मोठे जाळे, आता हे सगळे जे असतील प्रश्न आला तर वेगळंच ऑप्शन त्यामध्ये असतील. आता जे पॅलेस ऑन डेक्कन ओडिसीचे जे डिटेल आहेत ते जॉग्राफी मधल्या पर्यटन मध्ये येतील. ते आपण इकडे ते वाढतील म्हणून ऍड केलेलं नाही. त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. त्याचं जे ट्रॅक आहे किंवा ते किती दिवस जाते, किती दिवस थांबते. आता मग अजून दुसरे एक गंगा नदीमध्ये सुद्धा सुरू केलेलं आहे. त्याचं नाव काय, त्या गंगा विलास. आपल्या इकडे पण तो आंग्रिया सुरू केली होती, ती सुद्धा लक्झरियस आहे क्रूज. IRTC इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन 27 सप्टेंबर 1999 ला झाली होती. याचं नावानुसारच केटरिंग, टुरिझम, स्वच्छता आणि ऑनलाईन तिकीट सर्व्हिसेस म्हणजे ऍप आहे ते सुद्धा IRCTC असतं. तिथे जे साप वगैरे करणार येणार आहेत त्यांच्यावर शर्टावर किंवा त्यांच्या जे युनिफॉर्म असतं त्याच्यावर IRCTC लिहिलेलं असतं. भारतात रेल्वेचे 13 सार्वजनिक प्रकल्प आहेत. त्याच्यामध्ये काही डबे बनवण्याचे असतील, कंटेनर वाहतुकीचे असतील किंवा कंटेनर बनवण्याचे असतील, असे टोटल 13 सार्वजनिक प्रकल्प आहेत. मेट्रो रेल्वे धोरण 2017 ला जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि प्रायव्हेट मध्ये पहिला टप्पा तेजसचा सुरू करण्यात आलाय. भारतीय रेल्वेने CST ते करमाळी आणि चेन्नई ते मदुराई अशा प्रायव्हेट स्वरूपात त्या दोन योजना, दोन रेल्वे सुरू केलेल्या आहेत PPP च्या तत्वाने. आता हे सुद्धा अजून पाईपलाईन मध्ये आहे, म्हणजे पूर्ण पद्धतीने वापरलेलं नाही. तेजस सुद्धा हे पायलट प्रोजेक्ट आहे. जर ते व्यवस्थित चाललं तर पुढे होईल, मात्र ऍक्सिडेंट वगैरे झाल्यामुळे त्या गोष्टी करणं अवघड आहे. रेल्वे ऑपरेशन्स आहेत ते सरकारकडेच आहेत सध्या तरी. नंतर पुढे जलवाहतुकीचा पार्ट आहे ते आपण पुढच्या लेक्चर पासून सुरू करूया.